प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 14 आणि 1 ते 3 श्लोक पाहिले. आपल्याला पाहिजे होते 1 ते 7 श्लोक. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं होतं 11 ते 26 पर्यंत, परंतु आपल्या तेवढ्या टायमिंग मध्ये बसत नाही, कारण त्याचा विस्तार होतो. इथे विस्तार आहे त्यात अजून आपलं, म्हणून आपण डायरेक्ट काय करूया आता 18 ते 26 वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्यासाठी फार आयएमपी आहे. आपण कधी कधी फसू पण शकतो बाहेर गेल्यानंतर. काय बाबा काय विचार हे चालले विद्वत्ता आहे किंवा एखाद्याला वैराग्यशील असेल तरी सुद्धा भक्त या संज्ञेत तो मोडला जात नाही. गुणत्रय योगामध्ये तो मोडला जात नाही. आपल्यापेक्षा आचरण खूप चांगलं असणार आहे त्यांचं, आपल्यापेक्षा पटपाठांतर खूप असणार आहे त्यांचं. हो, पिढी जात त्यांच्या आपल्यापेक्षा त्यांची वर्णाश्रम धर्मामध्ये त्यांचं उच्च वर्णीय असू शकतात, ते सगळं असलं, परंतु हे एक नाही. अर्जुना 90 दिवसाने हे एक जाणलं त्या परमात्म्याला व्यापक स्वरूपाने आत्मस्वरूपाने आपणास हे भूते आशेषे माझ्या स्वरूपी अखंडिते कशी, असं जर पाहिलं तर तू सुटला. आणि जर तू तसं न पाहता बाकीचं जरी केलं, अर्जुना वेदविदू जरी झाला माते नेनता कोण कोण वेद झाला तरी, मग आता त्याच्यावर स्टडी करणारे अभ्यास करणाऱ्यांचं काय, मग त्यांच्याबद्दल आपल्याला काही घृणा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे असा बिलकुल नाही. पण आरसा जर दाखवायचा आहे, भक्त कशाला म्हणतात, जो गुणाच्या पलीकडे गेलेला आहे आणि तरच तो या जगातून मुक्त होऊ शकतो किंवा आत्मस्वरूपाला भेटू शकतो. म्हणून त्याच्यामध्ये 14वा अध्याय खास स्पेशल आहे, त्याचं नावच आहे गुणत्रय योग. 3 गुणाच्या पलीकडे गेलो पाहिजे. तर 3 गुणाच्या पलीकडे गेलो म्हणजे आपलं गुणाच्या हिशोबानेच काम चालणार. आत्ताच येत ना, आपण आता सतो गुणात येत. हो, लग्नाला गेलो तर छेवीजापणा करणार, तेव्हा आपण कोणत्या गुणात असणार, रजोगुणात असणार. आणि शेजाऱ्याने जर आपल्याला जास्त त्रास घेत गेला तर आपलं टेम्परेचर आउट झालं तर आपण कोणत्या गुणात जाणार आहे. पण या 3ही गुणात काम करत असताना सुद्धा 3ही गुणाचा याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तो त्याच्यात जरी खेळत असला तर तो ते मिथ्यत्व भावनाने जाणतो ते खोटे, परंतु कधी कधी आता खोटे आहे, पण ते तेवढ्या पुरतं तरी खरं. जर चित्रपटात काम करायला सांगितलंच आपल्याला तर त्यावेळेला आपल्याला चित्रपटासारखंच काम करावं लागेल ना, तरच आपल्याला त्याच्यात चांगल्या प्रकारचं पारितोषिक भेटू शकतो. आणि हाही एक चित्रपटच आहे. हे सगळं जगत म्हणजे काय, एक चित्रपट आहे. प्रत्येकाला भूमिका बजवायला सांगितल्या, त्या भूमिका बजवत असताना प्रेम चोप्रा घ्या, अमजद खान द्या, ही वाईट भूमिका करतात, पण ती वाईट नसतात, पण त्यांना त्या भूमिका दिलेल्या असतात आणि तेवढ्या पुरताच असतात त्या. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा या जगात काहीतरी भूमिका बजवायला सांगितल्या. वास्तविक जर आपण काल पाहिलं तर मांडुक्य उपनिषद कारिका आहे गौडपादाचार्यांची, शंकराचार्यांच्या गुरुवर्यांची त्यांचे, तर ते जगत ही कल्पना स्वीकारत नाही. कोण जन्माला आला, कोण मृत्यू पावला, कसल्या चर्चा, असं त्यांचं म्हणणं आहे. आजाद वाद ते समाजापुढे घेऊन जातात आणि वास्तव अंतिम सत्य तसं आहे. पण आपल्या भूमिका तशा होत नाही, कारण हे आपण या जगाला स्वीकारले ना, मग बाबा स्वीकारले ना, तर मग हळूहळू भोगाडी आहे म्हणतो ना तू, हो बागुलबुवा आहे म्हणतो ना, बागुलबुवा असतो का, कधी नसतो. पण मुलांनी तशी कल्पना केली म्हणून त्याची ती कल्पना घालून बरं बाबा आहे, बरं मी त्याचा काटा काढतो, जातो, जादूमंतर करतो, असं नाही. तर या जगात वास्तव एक परमात्मा सोडून दुसरं काहीच नाहीये हे सांगायचं त्यांना. हे ज्याला कळालं त्याच्यासाठी जगत वगैरे जन्म मृत्यू हे स्वप्नासारखे किंवा काहीच नाही अशा पद्धतीचं. आणि आज आपल्याला पाहिजे आपल्या बाबांच्या कृपेने आपल्याला ती वस्तू मिळालेली आहे, पण ती वस्तू चाखत असताना आपल्याला त्याचा आस्वाद व्यवस्थित घेता आला पाहिजे. नाहीतर आपल्याला गोड अन्न खायला भेटले, डायबिटीज झालाय असं होऊ शकतं. म्हणून आपल्याला ते कळालं पाहिजे. नाही तर काय होतं, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आंबे पिकल्यानंतर कावळ्याचं तोंड येतं, तसं नको आपलं व्हायला. तर आपण काय करू शकतो, आपलं लॉस काही नाही होणार. एकदा लोखंडाचा स्पर्श परिसाशी झाला ते सोनच, ते पुन्हा लोखंड होणार नाही. पण त्याला अलंकार रूपाने जर आनंद घ्यायचा असेल तर त्याने तो आनंद घेतला पाहिजे. याप्रमाणे आपण आता 14व्या अध्यायातला 18 नंबरचा श्लोक वाचतोय. सत्वगुणी पुरुष वर स्वर्ग लोकात जातात व रजोगुणी पुरुष मृत्यू लोकात वारंवार जन्म घेतात.
व निश्चित आचरण करणारे तमोगुणी पुरुष खालच्या पश्वादिक अधम योनीत जातात. आता सांगितलं आजादवाद काही जन्माला येत नाही, काय नाही, ते सत्वगुणात स्वर्गाला जातो, कोण मृत्यू लोकात जातो, नरकात जातो. आता आपली बालिश बुद्धी आहे आणि बालिश बुद्धी आहे ना, म्हणून तो अभंग आहे. अर्भकाचे साठी साठी अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाटे तैसे संत. लहान मुलाला गिरवण्यासाठी गुरुजी गिरवतात एकाचा, त्यांना गरज नाही. त्याप्रमाणे ही आता आपली भूमिका घेतली. म्हणून ज्ञानेश्वरी साधकांसाठी आहे आणि त्याच्यातला साधक अभ्यास करता करता सिद्ध भूमिकेवर जाईल. ती मगाशी मांडलेली कोणती भूमिका होती? सिद्ध. जगत झालेलंच नाही, परंतु आता जर स्वीकारले तर तुम्ही या जगात वावरता ना, तर 3 गुणात खेळता ना. आता तुम्हाला आत्मज्ञान झाले ना 10व्या 13व्या अध्यायामध्ये. आत्मा वेगळा आहे, क्षेत्र वेगळं आहे, क्षेत्रज्ञ वेगळा आहे. मग तुमचा त्या शरीराशी काही संबंध नाही सांगितले ना, पण मग आम्हाला हे कर्म करावं लागतं. आणि ह्या कर्माने आमच्या डोक्यावर कधी ताप होतो, कधी रजगुणाने होतो, कधी सत्वगुणाने, तमगुणाने. तर तुम्ही ठाम राहावं, काय म्हणतात त्याला, एका भूमिकेवर स्थिर राहावं, बोधावर राहावं. म्हणून तुमच्यासाठी ते आता ह्या गोष्टी बोलतात. वास्तविक मगाशी सांगितल्याप्रमाणे ते एकदम वरच्या उंचीवर आहेत. ते उन्हाळ्याच्या सुट्टी, जसं आपण नेहमी मुंबईला राहतो, शहरात राहतो, उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर गावाला जातो, तसे ते आपल्यासाठी खाली गावाला सुद्धा यायला तयार नाहीत. असे पण काही महात्मे. आणि काही महात्मे असे, बरं बाबा तुम्हाला येणं जमत, आम्ही तुमच्यासाठी खाली येतो. त्याचं नाव उद्धाराया आले जड जीवा किंवा दीनजना. मग तो तमोगुणात पश्वादिक योनीवाला जातो. रजोगुणीवाला वारंवार जन्म मरण व निश्चित आचरण करणारे अशा वेळेस सत्वगुणी पुरुष स्वर्ग लोकात जातात. रजोगुणी पुरुष मृत्यू लोकात वारंवार जन्म घेतात व निश्चित आचरण करणारे तमोगुणी पुरुष खालच्या पश्वादिक अधम योनीमध्ये योनीत जातात. त्याप्रमाणे शास्त्रविहित सात्विक कर्माचे आचरण, शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे आचरण जन्मभर करीत राहून शेवटी त्यातच ज्यांचा मृत्यू झाला ते सद्गुणी पुरुष देह पडल्यावर स्वर्गाच्या राज्यपदी बसतात. कोणते लोक? त्याप्रमाणे शास्त्रविहित, शास्त्राने सांगितलं त्याच्यापेक्षा इकडं तुझभर सुद्धा नाही. शास्त्र सांगत तसंच सात्विक कर्माचे आचरण जन्मभर करीत राहून शेवटी त्यातच ज्यांचा मृत्यू झाला ते सद्गुणी पुरुष देह सोडल्यावर स्वर्गाच्या राज्यपदी बसतात. आता या भक्ती क्षेत्रातलं अतिउच्चतम स्थान कोणते? ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणे, ना स्वर्गाला जाणे. मोक्षापर्यंत गेल्यानंतर सुद्धा, मोक्ष भेटल्यानंतर सुद्धा तो नको मोक्ष, अशी पण एक भूमिका आपल्या जीवनात येणार. आता मला मोक्ष नको देवा, आता मी घेईन जन्म, अशी घटना घडेल आपल्या जीवनात. जसं आपण पायरीने जाणार तेव्हा आपल्याकडून अजून काय अभ्यास झालेला आहे, कुठे वाचलंय? कुणी तुकाराम गाथा संपूर्ण वाचलेला आहे, कुणी नामदेव महाराजांचा पूर्ण गाथा वाचलेला आहे, कुणी ज्ञानेश्वरांचा पूर्ण गाथा वाचलेले, कोणी दासबोध वाचले. आपल्याला तशी बुकच लागलेली नाही. तशी जर बुक लागली तर मग मी पुन्हा घेईन मी जन्म, ज्यावेळेला याचं महत्व कळेल त्यावेळेला. आता हे राज्यपदाला जाऊन बसलेत पण स्वर्गात, पण आपलं इप्सित स्वर्ग नाहीये, आपली अपेक्षा स्वर्ग नाहीये भक्ती क्षेत्रात गेलेल्या. उलट स्वर्गाला काय केलं? पायरी केली. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. मग हे योग्य ठिकाणी गेलेत का? नाही गेले. हे कशासाठी गेलेत? हे संतांच्या मार्गाने गेलेत का? 100% नाही. जरी हे म्हणले काय प्रमाणे मार्ग धावून गेले असं जरी म्हणले, दयानिधी देण्याची पण ते जाता न पडे गुंता पडल्या का नाही? 100% गुंता पडला. स्वर्गाला गेला म्हणजे गुंत्यात सापडला. त्याचप्रमाणे जे रजोगुणी कर्माचे जन्मभर आचरण करतात त्यातच मारतात ते मृत्यू लोकात मनुष्य जन्माला येतात. जी रजोगुणी लोक आहेत, जे समजा आपण पाहिलं आता हे राज्यकारभार चालवणारी लोक समाजाच्या हिताचं करतात चांगली कामं, त्यांचं काय थोडंफार ते घेणारच. त्याचं तळे राखी तो पाणी चाखी, आहे की नाही? त्याप्रमाणे पण त्यांच्या त्या कर्माचा मोबदला त्यांना काय भेटतो? पुन्हा मनुष्य जन्म. पण मनुष्य जन्म भेटल्यामुळे ते काही स्वर्गाला आपलं परमात्म्याला प्राप्त करायची इच्छा नाही करणार, पुन्हा तेच
त्याच्या ह्याच्यामध्ये ते राहणार. त्याप्रमाणे ते रजोगुणी कर्माचे जन्मभर आचरण करतात, तर त्यातच मारतात ते मृत्यू लोकात मनुष्य जन्माला येतात. पण मनुष्य जन्माला पक्क येता येईल असं नाही तरी सुद्धा. तुकाराम महाराजांनी परत सांगितलं, मागू दाहाच जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जाणसी, येतो नगडे रे सायासी, कार्यांध ओसून जास, कार्यांध ओसून जाणसी. आणि जर तसाच झाला तर मग 84 न चुके. त्याप्रमाणे ते मृत जेथे मरणाचीच वाट आहे अशा मनुष्य लोकात ते एकदा पडले की तेथून ते उठत नाही. मरणाच्या लोकात पडले का परत जन्मायचं मरायचं, जन्म या स्टेप मधून ते पुढे जातच नाही, ते तिथंच. म्हणजे रजोगुणी मनुष्य वारंवार जन्म घेतो मरतो, तेथे मग एकाच ताटात सुखदुःखाची खिचडी खातात. सुख आणि दुःख एकाच ठिकाणी त्याचं सेवन, म्हणजे एकाच देहाने सुख व दुःख भोगीत असतात. या स्थितीप्रमाणे जे तमोगुण वाढवून तमोगुणी भोग भोगतात व त्यांचे संरक्षण करतात ते नरकभूमी असा जो यम लोक ते जाण्याची सनद मिळवतात. सर्टिफिकेट पास घेतला, गेट पास घेतला त्यांनी मिळवला. कुठं जायचं त्यांना? आता नरकाला जायचं, गेट पास घेतला का? तमोगुणी व्यवहार करत करत गेले. याप्रमाणे परब्रह्माच्या सत्तेमुळे सत्व रज तम या तिन्ही गुणांनाच सर्व सृष्टीचे कारणत्व आहे. सगळे चालले ते कोणी 3 गुणातच चालेल. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जड. या जगामध्ये 3 गुणातच सगळे खेळ चालू आहेत, हे तुला दाखवले. परंतु परब्रह्म वस्तू आपल्या मूळ स्वरूपाने अखंड जशीच्या तशी आहे. आता इथून ट्रॅक चेंज होतोय. ज्याच्या सत्तेने हे चालले, पण आत्मा मात्र काय जन्माला येत नाही आणि आत्मा काय मरत नाही, जशीच्या तशी आहे. पण ती आपल्या गुणासारखी, परंतु पण ती आपल्याला गुणासारखी झालेली पाहून कार्यविशेषानुसार होते. तर ती आपल्याला गुणाने पाहिलं का तो असा झाला, तो तसा आहे, तो तसा आहे, असं गुणाकडे पाहिलं तर तसं आहे. आणि गुण सोडून जर पाहिले आपण तर ती वस्तू शुद्ध जशीच्या तशी आहे. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये झालेला राजा परचक्र आलेले पाहतो व आपण ठरतो की जिंकतो, त्याप्रमाणे मनुष्य योनी बघा. आता आपल्याला असं वाटतं आपण सक्सेस झालोय भक्ती क्षेत्रात, पारमार्थिक क्षेत्रात किंवा व्यावहारिक, किंवा मी असक्सेस झालो. पण ही पुढच्या चर्चा आहेत, ऐकलं ना? स्वप्नातल्या ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये झालेला राजा परचक्र आलेले पाहतो व आपणच हारतो व जिंकतो. हा देह मी संपत भांडे हा स्वप्नातला राजा आहे. आणि तो स्वप्नातला राजा म्हणतो आता माझ्या परचक्र आले, आता युद्ध करणार, मी जिंकतो का हारतो. म्हणजे स्वप्न सुद्धा, स्वप्नामधलं हारणं आणि जिंकणं सुद्धा काय आहे? स्वप्नातलं. आणि स्वप्नातला राजा सुद्धा कसा आहे? मग असली कोण येतो? असली जो आहे तो आहे, असलं तर परमात्माचे. पण त्याच्यावर काही फरक पडत नाही. पण स्वप्नामध्ये असं होतं, अशा स्वप्नामध्ये तो उभा राहायला अनुभव दिला. त्याप्रमाणे मनुष्य योनी, देव योनी, अधम योनी इत्यादी सर्व गुणाचे प्रकार आहेत. वास्तविक पाहता भ्रांत अशा भेददृष्टी वाचून एक सर्व परब्रह्मच आहे. बघा, हे इत्यादी जे दिसतंय हे कशामुळे? गुणामुळे. वास्तविक पाहता, तर हे आपल्या डोक्यात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचं आपल्याला? वास्तविक पाहता भ्रांत अशा भेददृष्टी वाचून एक सर्व परब्रह्मच आहे. 77 क्रमांकाची ओळ पहा आणि 79 क्रमांकाची. तैसे आधो ऊर्ध्व आध जे हे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूचा असे. नाम रूप संबंधू हा कशाला आहे? नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू हा कशाशी संबंध आहे? आकाराशी संबंधू. वस्तूला याचा काही संबंध नाही. तशी दृष्टी वाचून शुद्ध वस्तूच आहे. ती गुणवृत्ती भेदाची दृष्टी जर बाजूला करून पाहिलं तर वस्तू कशी आहे? स्वच्छ शुद्ध आत्मा असा. असाच अर्थ आहे ना तुमच्या याच्यामध्ये? तुमच्या याच्यामध्ये पण असाच अर्थ आहे. आता 19 नंबरचा श्लोक. आता यांनी इथं काय सांगितले? 3 गुणामध्ये जो मरतो तो पुढे जातो असं सांगितलं. आता या श्लोकात काय सांगतो? जेव्हा गुणा वाचून सृष्टीचा उत्पन्न करता दुसरा कोणी नाही असे जीव पाहतो व गुणाच्या पलीकडे असलेल्या आपल्या स्वरूपाला जाणतो, तेव्हा तो ज्ञानी माझ्याशी ऐक्य रूप पावतो.
बोला या इथं काय नाव सांगायचं सिनियर हॅलो, सरस्वती शाळेच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये या 5व्या माळ्यावर बी विंग 5वा माळा पोलिसच आहे. हा, बी विंग माहिती आहे का तुम्हाला? बी विंग पण नव्हतं केलं. नाही जाऊ द्या. त्यांना कळालं पाहिजे कोण कोण त्यामध्ये आहे. चौदावा अध्याय 19 नंबरचा श्लोक आहे की नाही. जेव्हा गुन्हा वाचून सृष्टीचा उत्पन्न करता दुसरा कोणी नाही असे जीव पाहतो, गुन्हाच्या पलीकडे असलेल्या आपल्या स्वरूपाला जाणतो, तेव्हा तो ज्ञानी माझ्याशी एकरूप पावतो. देव कसा आहे? गुणातीत आहे. ज्याने जग निर्माण केलं तो कसा आहे? गुणातीत आहे. गुन्हा वाचून सृष्टीचा उत्पन्न करता दुसरा कोणी नाही असे जीव पाहतो आणि गुणाच्या पलीकडे असलेल्या आपल्या स्वरूपाला जाणतो. आपलं स्वरूप कसं आहे? गुणाच्या पलीकडचं आहे. आणि आपण जर अलीकडचं समजलो तो गुंतलो आणि पलीकडेच समजलं तर सुटलो. तेव्हा तो ज्ञानी माझ्याशी एकरूप पावतो, मी गुणातीत आहे असं आपल्याला फक्त ठाम भूमिका झाली तर आपण त्याच्याशी समरस. परंतु आता अशा निरूपणाचा प्रवाह पुरे. तुला परब्रह्म वस्तूहून दुसरे काही दिसू नये म्हणून मागे सांगितलेलेच निरूपण सांगत आहे असे समज. आता बाकीचे सगळं राहू दे. आता काय सांगतो? देव सोडून दुसरं काय तुझ्या दृष्टोत्पत्तीला येणार नाही. परंतु आता अशा निरूपणाचा प्रवाह पुढे. तुला परब्रह्म वस्तूहून दुसरे काही दिसू नये म्हणून मागे सांगितलेले निरूपणच सांगत आहे असे समज. हे 3 गुणच आपल्या साहजिक सामर्थ्याने देहरूप झाले आहेत. बघा, हे 3 गुणच आपल्या साहजिक सामर्थ्याने देहरूप झाले आहेत. 81 क्रमांकाची ओळ. तरी ऐसे झालेले सामर्थ्य तिन्ही सहजे होती देह व्याजे गुणची हे. देहाच्या रूपाने सुद्धा कोण आहे? गुणच आहे. ज्याप्रमाणे बघा देहाच्या स्वरूपाने कोण आहे? गुण सांगितले. उदाहरण दिले त्यांनी. ज्याप्रमाणे लाकूड ज्या आकाराचे असेल त्याच आकाराचा अग्नी होतो. जर लाकूड असं टायर पेटवला, सायकलचा टायर की लाकडी असू दे किंवा रबरी, तरी तो आता आकार कशाचा दिसत? टायर सारखा दिसत. आकार आहे का त्या अग्नीला? पण आता तो त्याच्यासारखा दिसतो, है की नाही? ज्याप्रमाणे लाकूड ज्या आकाराचे असेल त्याच आकाराचा अग्नी होतो आणि सर्व प्रकारच्या वृक्षात भूमीचा एकच रस आहे त्याप्रमाणे होतो. बघा, भूमीच्या सगळ्या वृक्षांमध्ये एकच रस आहे पण तो त्याप्रमाणे वेगळा वेगळा दिसतो. अथवा जसे दूधच दह्याच्या रूपाने परिणाम पावते किंवा गोडीच ऊसाच्या रूपाने साकार स्वरूपात येते. आता हे 2-3 दृष्टांत सांगून त्याप्रमाणे काय सांगणार आहे ते सिद्धांत. जसे दूधच दह्याच्या रूपाने परिणामाला पावते किंवा गोडीच रसाच्या रूपाने साकार स्वरूपाला येते, त्याप्रमाणे हे 3 गुणच अंतःकरणासह देहरूप होतात. आता गुण कोण झाले? अंतःकरण ते झालं, देह सुद्धा काय झाला? आता गुणच झाला. म्हणून ते बंधन करण्याला कारणीभूतही होतात. तरी पण अर्जुना हे आश्चर्य आहे की जीव इतका गुणबद्ध होऊ नये आपल्या मोक्ष स्थितीत यत्किंचितही कमीपणा येत नाही. परंतु हे आश्चर्य आहे की जीव इतका गुणबद्ध होऊ नये त्याच्या मोक्ष स्थितीत यत्किंचितही कमीपणा येत नाही. काही झालं त्याच्याकडून तरी तो ब्रह्मस्वरूपापासून खाली येऊ शकत नाही. त्याच्यावर त्याला काही चिकटू शकत नाही. उदाहरण, ही जी पोकळी आहे, आता या भिंतीला आपण कलर मारू शकतो पण मधल्या पोकळीला कलर मारू शकतो का? का नाही मारू शकत? कलर नाही का आपल्याकडं? मग कलर मारणार नाही का? पण याला कसलीच उपाधी नसल्यामुळे त्याला टेस्ट होऊ शकत नाही. याप्रमाणे किंवा बाहेरची पोकळी पाहिली, उन्हाळ्यात ती पोकळी तापत नाही, पावसाळ्यात ती ओली होत नाही आणि थंडीत कुडकुडत नाही, तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही. पण हे सगळं तिच्या आजूबाजूला घडतं तरी तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही. कोणावर? पोकळीवर. त्याप्रमाणे 3 गुणच अंतःकरणासह देहरूप होतात म्हणून ते बंधन करण्याला कारणीभूत होतात. तरी पण अर्जुना हे आश्चर्य आहे की जीव इतका गुणबद्ध होऊ नये त्याच्या मोक्ष स्थितीत यत्किंचितही
कमीपणा येत नाही. ही ज्ञानोबरायांची निवृत्ती दादाकडे पाहण्याची दृष्टी नाही, वास्तव दृष्टी आहे त्यांची. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती गुण, आमचे गुरुजी गुणातीत आहे आणि दिसतात शरीरात. बरं, हे 3 गुण पाहिजेलच. कफ वात पित्त हे सगळं असलं तरच तो करू शकतोय सगळ्या गोष्टी, परंतु तो असूनही त्याच्याशी निगडीत नाही, तो त्याच्यापासून सेफ आहे. गुण व गुणाची बद्धता हे सर्व भ्रमजन्य असल्यामुळे जीवाची मूळची शुद्ध ब्रह्मस्थिती सहज अखंड कायम राहते असा अर्थ. याच्यात आता गुणार्थ दीपिकेमध्ये एकच वाक्य त्यांनी स्वतःच घातले या श्लोकामध्ये. गुण व गुणाची बद्धता हे सर्व भ्रमजन्य असल्यामुळे गुण आणि गुणामुळे झालेली बद्धता. सत्वगुण बांधला ना तो, रजोगुणाने बांधला ना तो, तमोगुणाने बांधला ना तो, पण तुम्ही जे बांधलेलं समजता की बद्धता गुणामुळे झालेली, आणि गुण हे सगळं काय आहे भ्रमजन्य, म्हणजे गुण आहेच नाही. गुणच नाही तर गुणाने कोणला बांधलं, हे सगळं भ्रमजन्य आहे. असल्यामुळे जीवाची मूळची शुद्ध ब्रह्मस्थिती सहज अखंड कायम राहते असा अर्थ. रात्रीच्या वेळेला एक खांब आहे, आपण महिन्या 1.5 महिन्याने गावी गेलो, आपल्या ध्यानातच नाही ते खांब रोवून गेलो किंवा नंतर कोणी रोवलेलं असेल, आपण अचानक जर पाहिलं मध्यरात्री तर आपल्याला काय दिसणार, ते भूत आहे म्हणून वाटणार. तुम्हाला आपल्याला जरी भूत वाटलं तरी त्या खांबावर काही परिणाम होत नाही. तसं तुम्हाला आपल्याला जरी वाटलं मी या गुणात आहे तरी आपल्याला काही होत नाही, कारण तिथे भूतानी त्याच्यावर वास्तव्य केलंच नाहीये. कुठं खांबावर भूत आहे का? मग आपल्यावर 3 गुण आहेत का? आहेत का? नाही म्हणण्याचं आपल्यामध्ये धाडस नाहीये, कारण आपल्याला पूर्ण जसं खांबाचं पूर्ण ज्ञान झालं, भूत नाही रे भूत नाही, तसं याचं पूर्ण ज्ञान नाही झालं म्हणून आपण स्पष्ट बोलू शकत. आणि ज्या दिवशी स्पष्ट कळे खरं त्यावेळेला मग आता आपल्याला काय झालंय, बुद्धिरूपी दृष्टी आपली पूर्णपणे क्लिअर झालेली नाही, आणि त्याच्यावर आपल्या डोळ्यावर काय आलेले पडळ. ते पडळ म्हणजे ऑपरेशन करायला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला ते शुद्ध तत्व व मूळची शुद्ध ब्रह्मस्थिती सहजच अखंड कायम असते याचा अर्थ. आता खालची ओळ, 3 गुण हे आपापल्या स्वभाव धर्माप्रमाणे देहाच्या ठिकाणी मागे झालेल्या व पुढे होणाऱ्या कर्मरूपाने राहतच असतात. जीवाची मूळची गुणातीत स्थिती यात किंचितही उणीव होत नाही. या ओळी आपल्याला एक तरी होवी, काही झालं तर माझ्यावर गुणाचा प्रभाव होत नाही असं झालं पाहिजे. बघा ओवी कशी पाहू आता आपण. 286 क्रमांकाची ओळ, त्रिगुण आपुलालिया धर्मे देहीचे मागुते साऊमे चाळीताही न खोमे गुणातीता. खोमे म्हणजे त्याला टच करीत नाही, त्याला पकडू शकत नाही. कोणाला? गुणातीत त्याला. बरं, यांचं काम चालू नाही का? त्रिगुण आपुलालिया धर्मे, ते त्यांचा धर्म सोडणार आहे का? नाही, ते त्यांचा धर्म चालू ठेवणार. देहीचं मागुते साऊमे, ते त्याला फार पूर्ण मागच्या कर्माप्रमाणे ते चिपकून आहे. चाळीताही न खोमे, तो त्या कर्मामध्ये दिसतोय पण तो त्या कर्मामध्ये. उदाहरणार्थ आपण नदीच्या कडेला उभं असल्यानंतर आपल्याला असं वाटतं नदीत पडलो म्हणून काढायला गेलो तर काय होईल, मग खरं पडेल. आता एवढे जे प्रकार चालले तर आपले तसेच चाललेले. बापरक माझ्यावर नवलपै गेले, म्हणजे पडलेला नसला तर पडायला जाऊ. मग हे कशासाठी सांगितलं, आपण पडू. गुणातीत असताना आपण काय म्हणतोय, मी गुणात गुंतलेलो आहे, म्हणजे हा काय झाला, पाण्यात पडला आणि गुंतला. मी काय म्हणतो ते समजतंय ना? मी म्हणतोय म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वर काय महाराज म्हणतात ते समजलं बरं. अशी जीवाची गुणातीत मुक्त अवस्था जी स्वाभाविक आहे. कोणाची सांगितली? जीवाची सांगितली बरं का. इथे कोणाची सांगितली? त्यांनी जीवाची. तुम्ही शिवाची तुम्हाला कदाचित स्वीकारा, तुम्ही शिव तशा असतील, पण इथं कोणाची सांगितलेली? प्रत्यक्ष जीवाची. आपण स्वतःला सामान्य जीव समजत असलो तरी सुद्धा आपण कशाने गुंतत नाही. हे फक्त कोणाला कळू शकतं? मनुष्य योनीतल्या माणसाला, ज्याने मुमुक्षुत्व निर्माण केल्याने जो इथपर्यंत पोहोचलाय त्याला एरवी
नाही. अशी जीवाची गुणातीत मुक्त अवस्था जी स्वाभाविकच आहे ती कशी आहे? आपण ओढून काढून आणणार आहे का ऑटोमॅटिक? ती पहिलीच आहे पण आपण हे ओढून काढून आपल्याला नको नको मना गुंतू हा बळ गुंतलाय मुक्त होता बरे. तू आत्मज्ञान रूपी कमळावरील भ्रमर असल्यामुळे तुला सांगतो आई, तू कुठे राहतोय? कोणत्या कमळावर बसलेला आहे तू? आत्मरूपी कमळावर तू भ्रमर आहेस. म्हणून तुला सांगतो भ्रमर फक्त आत्मरूपी कमळावर, सगळे भ्रमर कमळावर बसत नाही. काही भ्रमर इतर ठिकाणी पण आहे पण तू त्यातला नाहीस. तू आत्मरूप भ्रमर आहेस, त्या कमळाचं सेवन करणार आत्मस्वरूपाचं. आणि चैतन्य हे गुणामध्ये असले तरी गुणाजोगे होत नाही. जीव म्हणजेच कोण आहे? प्रत्यक्ष चैतन्य, प्रत्यक्ष परमात्मा आहे. तो जरी दिसला तरी तसा होत नाही. आपण आरशात गेलो तर आपल्यात आपण आरसा फोडून आत गेलो का? आपण त्याच्यात दिसतो. ही सुद्धा एक आपली भ्रमदायक कल्पना आहे. आता आपल्याला समजते तर मी आरशात गेलो नाही, पण आपण जंगलात पाहिलेले लोक नेऊन मोठा आरसा ठेवतात आणि मग तिकडून सिंह येतो डुलत डुलत आणि त्याला वाटतं तिकडून पण डुलत डुलत सिंह येतो, पण तो त्याला पंजा मारतो, मोठ्याने ओरडतो. आता हे भांडण कोणाशी चालले त्याचं? आणि आपली भांडणं कोणाशी चालली? आपल्याशी चालले. आपुलाची वाद आपुलाशी. चैतन्य हे गुणामध्ये असले तरी गुणाजोगे होत नाही. तसेच ती अंतिम स्वरूप स्थिती आहे हे मागे सांगितलेच आहे. हो, हे मागे सांगितलेच आहे हे आम्हाला माहितीच आहे, पण मग आता काय सांगता तुम्ही मागे सांगितलेच आहे तरी? विसरण्याची सवय आहे. सांगितलं तरी आम्ही विसरून जातो. आता आपण हे वाचले नाही का 14वा अध्याय, तरी पण आपल्याला विस्मृती झालीच का नाही? तरी अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला मनुष्य स्वप्नाला भास असे समजतो बघा, त्याप्रमाणे जीव जगाला सत्य न समजता मिथ्या भास रूप समजेल. तेव्हा गुणातीत होणार. तेव्हा काय समजेल तो? आता आपण रात्री स्वप्नातून झालो, आपल्या मागे वाघ लागला तेव्हा आपण राजा झालो म्हणून खुश झालो होतो स्वप्नात, आणि वाघ लागला म्हणून घाबरलो. पण जागी झाल्यावर वाघाची भीती नाही आणि राजा झाल्याचा आनंद नाही. तसा इथे जागा झालो पाहिजे आपण. त्याचं नाव जगजोगी. जाग बोलती. आणि जागता तर जग काय? मग देवच आहे. किंवा आपण पाण्यात बिंबलो आहोत व पाण्यातील लाटांच्या अनेक प्रकारच्या चळणवळणाने अनेक प्रकारचे होत आहोत, पण माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही. असे जसे तीरावर उभे राहून मनुष्य पाहतो. बरोबर, नुसतं आपण पाण्यात पडलोय, पण पाण्यात पडलोय एवढंच नाही तर लाटा येऊन परत आपल्याला थप्पड मारून जातात, तरी आपल्याला काही होत नाही. असे जो जाणतो तो उभा राहिलेला मनुष्य बाजूला जाणतो की नाही, तसं आपल्याला जाणायचे. ज्याप्रमाणे नट घेतलेल्या नाना प्रकारच्या सोंगाने मी खरोखर तसा झालो असे समजत नाही. ठीक आहे. आता आपले साहेब येतात, संभाजीराजांची भूमिका केली किंवा अमिताभ बच्चननी शहनशाची भूमिका केली राजाची, तर ते घरी जाताना राजे होऊन जातील काय? घोड्यावर जातील काय? नाही जाणार. त्यांना तेवढ्या पुरता पाठ दिले. आता जे संभाजीराजांची शिवाजीराजांची भूमिका केली ते घोड्यावर फिरत होते, पण ते फक्त त्या शूटिंग पुरतं, मालिकेपुरतं का ती शूटिंग झाल्यावर मी म्हणतील घोड्यावर घरी जातो नाही. आणि त्या राजा त्या ड्रेसमध्ये जर गेले तर लोक म्हणतील सोंगाडे झालेत म्हणून, आहे नाही? मग त्याप्रमाणे जरी ते म्हटले मी राजा झालो, आता आपले खासदार साहेब राजे झाले होते तरी त्यांना माहिती आहे, पण ते झाले खरोखर राजे झाले. पण त्याप्रमाणे ते राजे समजणार का स्वतःला? शिवाजी महाराज त्यावेळेला कार्यक्रमात काम करत असताना तिथं समजले, तरी घरी जाताना किंवा त्याही वेळेला दुसरं उदाहरण देतात. पूर्वीच्या काळात नवरा बायको दाखवायची स्टेजवर, नाटकं व्हायची पूर्वी, आम्ही लहान होतो तेव्हा व्हायची. त्याला नवरीचं काम कोण करायचं? पुरुषच करायचा. साडी घालायचा, मी अशी झाले, मी तशी झाले,
तरी पण ती जरी म्हणली मी अमुक आहे मी तमुक आहे, तरी त्याला माहिती मी ती नाही, पण पात्र कोणाचं करतोय? तिचं पात्र करतोय. त्याप्रमाणे स्त्रीचं पात्र करतोय. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे नट घेतलेल्या नाना प्रकारच्या सोंगाने मी खरोखर तसा झालो असे समजत नाही, त्याप्रमाणे मी संपूर्ण सत्वाधिक गुणाचा तिन्ही गुणांचा मी काय आहे? साक्षी आहे. त्याच्याहून निराळा असे पाहावे. कोणी पाहावे? आपण. आकाश हे तिन्ही ऋतूंना आपल्या ठिकाणी धारण करते, पण त्यांच्याहून आपला असलेला वेगळेपणा नाहीसा होऊ देत. ते तिन्ही ऋतूमध्ये आहे, परंतु ते त्याच्यापासून अलिप्तच आहे. जी आत्मवस्तू गुणामध्ये असूनही आपल्या मूळ स्वरूपानेच आहे, म्हणजे गुणातीत आहे, गुणामध्ये आहे, पण ती तिच्या वेगळेपणानेच आहे. त्या गुणातीत मूळ स्थितीची अहंता धरून अहमवृत्ती स्थिर होऊन राहते. मग तो गुणातीत मूळ स्थितीत राहतो. मी ब्रह्मरूप आहे. ती मूळ अहंता आपली जागी करायची. तो अहंकार गरजेचा आहे आपल्याला. अहंकार पाहिजे, पण कोणता पाहिजे? सोमचा अहंकार पाहिजे आपल्याला. मी ब्रह्म आहे याचा अहंकार पाहिजे. गुणातीत अशा आत्मस्थितीच्या ठिकाणी अहमवृत्ती स्थिर होऊन सर्व कर्माच्या ठिकाणी सत्वाधिक गुणच कारण आहे. मी या सर्वांचा साक्षी असून अकर्ता आहे असे ही चैतन्ययुक्त अहंकृती पाहते. कोण पाहते? आता जर आपण पाहिलं हे तीन गुण माझ्यामध्ये येतात जातात, तेव्हा मी स्वतःला काय समजणार आहे? चैतन्ययुक्त अहंवृत्ती. मी ब्रह्मरूप आहे. आणि तो पाहतो कशी माझ्या अंगावर पाण्यात पडलो, पाण्यावर माझ्या लाट आली, एक लाट आली, दुसरी आली, तिसरी आली, 3 लाटा आल्या, मी पुरा पाण्यात पडलो तरी थोडा सुद्धा ओला झालेलो. कारण मी पुढे त्याच्यापासून असं जो पाहतो, असा पाहणारा सुद्धा कोण आहे? तोच आहे. तो स्वतः पाहणारा. आता याचा गुढार्थ सांगतात. अंतकरण विच्छिन्न म्हणजे अंतकरणाने मर्यादित केलेल्या चैतन्याला, जे अंतकरणात मर्यादित आहे त्याला जीव चैतन्य, जीव म्हटले. अंतकरणाच्या ऐक्याच्या भ्रांतीसहित जीव म्हटले जाते. व ते जेव्हा वृत्तीच्या साह्याने आपल्याला अंतकरणावर निराळे ओळखते. कोणत्या वृत्तीच्या साह्याने? सोहम वृत्तीच्या साह्याने. ती निजवृत्ती काढी. जी निजवृत्ती आईच्या उदरात असताना सोहम म्हणत होते, मधी अहम म्हणत होते. आता गुरुच्या कृपेने परत सोहम म्हणायला लागली, पण परत प्रपंचात गेली का परत ती अहम होते. त्या वृत्तीच्या साह्याने मी याच्यापासून वेगळा आहे असं जाणते. जेव्हा वृत्तीच्या साह्याने आपल्याला अंतकरणावर निराळे ओळखते व अंतकरणाला उपहित म्हणजे आधार होते, तेव्हा ती साक्षी म्हटले जाते. असा माऊलीच्या ओबीतील व अहम रूपाने स्फुरणारे वृत्ती विच्छिन्न चैतन्यच साक्षी होती. कोण साक्षी होते? कोण कोणाला साक्षी आहे? चोराला चोरच साक्षी झाला, तसा इथे साक्षी कोण आहे? परमात्माच आहे. म्हणजे जो साक्षी झालाय तो साक्षी राहिल्यानंतर खाली आपलं अस्तित्व कुठे शिल्लक राहतंय? आता सगळं कोणी ताबा मिळवलेलं आहे? त्या चैतन्याने आपल्यावर अहमवृत्ती पाहते. असा माऊलीच्या ओवीतील अहम रूपाने स्फुरणारे वृत्ती वच्छिन्न चैतन्य साक्षी होते. या आमच्या मागील म्हणण्याचाही आशय आहे. हे सत्व रजतम गुण परस्पराहून भिन्न असल्यामुळे कर्मे ही वेगवेगळी पसरलेली आहे व संपूर्ण कर्माचा विस्तार हा गुणाचीच कार्य आहे. मागे काय सांगितलं होतं? जे प्रकृतीची केले निघे, आणि आता म्हणतात गुणाचे कार्य. पण मध्ये एक वाक्य झालं, ते गुणच प्रकृती होते, गुणच शरीर होते. हे वाक्य आलं मगाशी. त्याप्रमाणे आता त्याला गुण म्हटलेलं आहे, त्याला प्रकृती म्हटलेलं आहे, त्याला शरीर म्हटलेले. या सर्व गुण व त्याच्या कार्यामध्ये मी वन शोभेला कारणीभूत असणाऱ्या वसंत ऋतूप्रमाणे कल्पित असून निमित्त मात्र आहे. आता ही सगळं माझ्याच सत्तेने चालले, पण मी कसं आहे? प्रत्यक्ष काय करत नाही. वसंत ऋतू आल्यावर फळं फुले येतात, पण तो काय करत नाही. त्याप्रमाणे हे सर्व माझ्याच सत्तेने चाललेलं आहे. म्हणजे साक्षी तोच,
आणि चाललंय सुद्धा कोणाच्या शक्तीने. आता याला म्हणतात चाले हे शरीर. आता आपण आपल्या सत्तेने चालतोय का? मग आपण कोणाच्या सत्तेने चालतोय? त्याला ओळखतोय का? त्याला ओळखत नाही. आपण आपल्या सत्तेने चालत नाही. पण आता आपल्याला बाबांनी दिलेले एक क्ल्यू का तू कोण आहेस? तू सुद्धा तो चैतन्य ज्याच्या सत्तेने चालतो तो तूच आहे. आता आपण साक्षी दूध पाहता 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 पाहते एक दिवस काय होणार? साक्षीपणा सुद्धा आपला निघून जाणार आणि आपण काय होणार? त्याच्याशी समरस होऊन जाणार. किंवा नक्षत्रे नाहीशी व्हावी, सूर्यकांत मनाने प्रकाशित व्हावे, कमळाच्या फुलाने प्रफुल्लित व्हावे व अंधकार नाहीसा व्हावा. ही कार्य सूर्यामुळे होत असली तरी बघा नक्षत्र नाशी होतात. कधी नाशी होतात? सूर्य उगवल्यावर. सूर्य विकासाने कमळ फुललं जातं आणि सूर्य मावळला का ते पण मिटलं जातं. पण प्रत्यक्ष सूर्य तिथे गेला काय ओपन व्हायला आणि बंद करायला. तसं हे माझ्या सत्तेने सगळं चाललंय पण मी वस्तुता काही करत नाही. बरं तुम्ही वस्तुता काही करत नाही आणि जीव वस्तुता करत नाही कारण जीव आणि तुम्ही एकच आहे. यापैकी कोणाचीही कार्य ज्याप्रमाणे सूर्याला दिसत नाही त्याप्रमाणे या सर्व देहामध्ये मी अकर्ता असा केवळ सत्तारूप आहे माझ्या. बघा मग मी अकर्ता आहे हा जो आहे ना तो सत्तारूप आहे. सगळ्या सत्तेला कारण कोण आहे? जगातल्या सगळ्या घडामोडीला तो. आपल्या पिंडाची घडामोड होती त्याला कारणीभूत तो आणि ब्रह्मांडात होती त्याला कारणीभूत माझ्या सत्तेने गुण प्रगट होऊन मी त्यांचा साक्षी होतो. गुणाची गुणस्थिती माझ्या सत्तेनेच पुष्ट होते, विस्तार पावते. हे गुण व गुणाचे कार्य नाहीसे होऊन जे उरते ते सत्ता मात्र स्वरूप मी आहे. बघा आता हे सगळं माझ्या सत्तेने होतात, मी साक्षी, माझ्यामुळे पुष्ट होतात, विस्तार पावते. पण आता पुढचं वाक्य हे गुण व गुणाचे कार्य नाहीसे होऊन जे उरते म्हणजे हे गुण आणि गुणाचे कार्य संपलं. कारण का? जसं खांबावर भूत नव्हतं तसं तुम्हाला जे अज्ञान होतं खांबावर भूत आहे. भूत हे तुमच्या डोक्यातले विचार ते तुम्हाला वाटत होतं ते जेव्हा निखळ तुम्हाला ज्ञान झालं कशाचं? खांबाचं, त्यावेळेला भूत कल्पना संपली गेली. त्याप्रमाणे गुण व गुणाचे कार्य नाहीसे होऊन जे उरते ते सत्ता मात्र स्वरूप मी आहे. पण ती गुणाच्या पलीकडची जी गोष्ट आहे ती मी आहे. हे अर्जुना असा हा आत्मा अनात्म विवेक याच्या ठिकाणी प्रगट ज्याच्या ठिकाणी प्रगट होतो त्याला सहजच त्याची मूळची गुणातीत ब्रह्मस्थिती प्राप्त होते. ज्याला कळतं का मी या सर्व कर्मापासून वेगळा आहे, माझा यांच्याशी काही संबंध नाही असं ज्याला कळतं त्याला ती मूळचीच गुणातीत त्याला कोणत्या बाबांनी दिलेली नाही. त्याची ती पूर्वीची जी स्थिती होती तीच त्याला प्राप्त होती. ऊर्ध्वपंथी म्हणजे आता गुणार्थ दीपिकेत त्यांनी एक अर्थ दिला एका ओळीचा म्हणजे आकाशातून हातात फळ पडावे त्याप्रमाणे सहज आपोआप. बघा आता ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या आपल्या जीवनात सुद्धा ॲटोमॅटिकच घडलेल्या आहेत. आपण काही ठरवून कधी कोणाकडे गेलो नाही आपल्या डोक्यात सुद्धा नव्हतं का असं कोणी आपल्याला दिशा दिलेली आहे आणि असं काही अमुक टायमिंगला आपण जाऊन यांना भेटणार आहे असं काय नाही. ह्या गोष्टी सगळ्या आपोआप सृष्टीच्या उपक्रमात जसं ज्याचं क्रममुक्ती येत राहते त्याप्रमाणे त्याला त्या त्या विषयाची भेट भेटते आणि तो ॲटोमॅटिक सुटला जातो. सहज जसं आकाशातून पडलेलं फळ खाली येतं तसं ह्या गोष्टी सहज आपल्या जीवनात घडून जातात. आता त्यांच्यामधलं आत्मा गुलाबराव महाराजांतून प्रिय लीलामोत्सव आगम विलास पदन्यास एक जीवात्मा मायाबंधापासून नुसता विषय वैराग्याने म्हणजे अपर वैराग्याने मुक्त होत नसून सर्व जगाला कारण जे सत्वाधिक 3 गुण त्यापासून मुक्त झाला पाहिजे. तो परवैराग्य संपन्न झाला पाहिजे किंवा योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याला गुण वैतन्य प्राप्त झाले पाहिजे. हे मत येथे ज्ञानेश्वर माऊलींनी प्रगट केले आहे. वैराग्य झालं पाहिजे, जगातून सुटला पाहिजे, पण वैराग्य कोणतं झालं पाहिजे? त्याला या 3 गुणांना डावलण्याचं त्याच्यात वैराग्य निर्माण झालं पाहिजे. हे व्यवहारातलं वैराग्य काय उपयोगाचं नाही. मग जनक राजाने पुढे काय सोडलं? भगवान श्रीकृष्ण सुद्धा राजे होते, प्रभू रामचंद्र सुद्धा राजे होते,
जनक राजा राजे होते, अंबरीष राजा होते. कशाला वैराग्य, कशाला डावलायचे, कशाला नको म्हणायचं? त्या 3 गुणांबद्दल काय निर्माण झालं पाहिजे आपल्याला? वैराग्य निर्माण झालं. विषय वैराग्याने म्हणजे अपपर वैराग्य मुक्त होत नसून सर्व जगाला कारण जे सत्वादी ते 3 गुण त्यापासून मुक्त झाला पाहिजे आपण. आणि त्याच्यातून मुक्त झालो का तो परवैराग्य संपन्न झाला पाहिजे. किंवा योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे गुण वैद्य शून्य प्राप्त झाले पाहिजे. हे मत येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी प्रगट केले. आता 20 नंबरचा श्लोक वाचतोय नाही का? हे देहाभिमानी जीव देहाच्या उत्पत्तीला कारणभूत असणाऱ्या या 3 गुणाहून निराळा झाला असता जन्म मरण म्हातारपण व सर्व दुःखी यापासून मुक्त होऊन माझ्या अविनाशी स्वरूपाला प्राप्त होतो. कधी? हा देह अभिमानी जीव देहाच्या उत्पत्तीला कारणीभूत असणाऱ्या 3 गुणापासून. देह कशामुळे निर्माण झालाय? या 3 गुणांमुळे. त्याच्यापासून निराळा झाला असता का मग त्याला कळतं माझा जन्म असं द्या ना, राहू द्या लावायची का ही खालची लावा ना, खालची बघा. हा देहाभिमानी जीव देहाच्या उत्पत्तीला कारणीभूत असणाऱ्या 3 गुणापासून निराळा झाला. आपल्याला देहाचा अभिमान कशाबद्दल कशामुळे आहे? या 3 गुणांमुळे. कसा? मी महाराज आहे, मी राजा आहे आणि मी भानकुदळ आहे. हा गुण, या गुणामुळे तो स्वतःला असं समजायला लागलेला आहे. पण या 3घांपेक्षा वेगळं आहे. ठीक आहे. मग झाला जर त्या 3 गुणाच्या पुढे पलीकडे गेला तर त्याला जन्माची आठवण नाही, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही आणि त्याला म्हातारपण सुद्धा नाही. सर्व दुःखे यापासून मुक्त होऊन माझ्या अविनाशी स्वरूपाला प्राप्त होतो. कशामुळे? 3 गुण जर बाद केले, त्यांना जर डावललं म्हणजे ते आहे त्यांच्याबरोबर राहणार पण यांचा माझ्याशी काही संबंध नाही असं समजलं तर जन्म सुद्धा बाद होणार, मृत्यू सुद्धा बाद होणार आणि मी वयस्कर आहे किंवा सुखदुःख या सगळ्यापासून बाद होणार. या त्रिगुण विरहित, या 3 त्रिगुणाविरहित म्हणून निर्गुण अशी जी आत्मवस्तू आणखी आहे ती तो ज्ञानाने त्याच्याच ठिकाणी वस्ती केली असल्यामुळे अचूक जाणतो. आता तो गुणरहित झाला. निर्गुण म्हणजे काय झालं? गुणाच्या पलीकडे गेला आणि गुणाच्या पलीकडे गेला का मग आत्मा जागच्या जाग्यावरच येते. बघा त्रिगुणा विरहित म्हणून निर्गुण अशी जी आत्मवस्तू आणखी आहे. वस्तू कशी? देव कसा आहे म्हणले? निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे कसं आहे? गुणातीत आहे. आणि आपला आत्मा प्रत्येकाचा कसा आहे? तसाच आहे. पण आपण त्याच्यावर या गुणांचं काय केलेलं आहे? लेप दिलेला आहे. त्याला आपण पकडलेलं आहे, त्याला सोडायचं आहे आपल्याला. तो ज्ञानाने त्याच्याच ठिकाणी वस्ती केली असल्यामुळे अचूक जाणतो. ज्ञानाच्या योगाने त्याला कळतं मी गुणातीत आहे, मी परमात्मा आहे आणि जो परमात्मा म्हणून म्हणतात जगामध्ये तो मी आत्मस्वरूपाने माझ्या हृदयात असणारा कृष्ण आहे, आत्मस्वरूपाने असणार आहे. एवढेच नाही तर अर्जुना, ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळून समुद्रच होऊन जाते त्याप्रमाणे तो माझ्या अविनाशी सत्तेशी ऐक्य पावतो. ज्यावेळेला या गुणातील बाजू तो गुणाच्या बाजूला होतो तो कशाला जाऊन मिळतो? अविनाशी स्वरूपाला प्राप्त होतो. मग जर आता तुम्हाला अविनाश करी आपुले आयसे तर काय करावं लागेल? देहाचा संबंध तोडावा लागेल, गुणांचा संबंध तोडावा लागेल, कर्माचा संबंध तोडावा लागेल. तर आपण कशात होणार? मग अविनाशी आहोत असं आपल्याला. अविनाशी आपण होणार आहेत का पहिलेच आहोत? पहिलेच आहोत. पण आपल्याला काय झालेलं आहे? भ्रम झालेला आहे. आणि तो भ्रम घालवण्यासाठी आपले सगळे खटाटोप आहेत. ज्याप्रमाणे पिंजऱ्यातील नळीवरून उडलेला पोपट झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो त्याप्रमाणे तो गुणातीत झालेला ज्ञानी मी ब्रह्मस्वरूप आहे अशी आपल्या मूळच्या स्वरूप ब्रह्मस्वरूपतेची आंता होऊन राहतो. आता याला उडायचंच आहे पण हा या पिंजऱ्यातून निघाला आणि पुढं मुक्त संचार करायला लागलेले. आता तो कोणत्या बंधनात सापडणार नाही. आणि हे आपल्याला स्वतःला या जन्मामध्ये करायचं आहे. आणि कधी करायचंय? आज आत्ता या घडीपासून समजायचंय काय
मला जरी मी आता भक्ती करते तरी मी काय गोवा नाही. मी जर काही मोठं कामधंदा करतोय, घरदार बांधतोय, मी व्यापारी असलो तरी मी व्यापारी नाही. आणि जरी भांडकुदळपणा झाला तरी मी नाही. मग जनाबाई म्हणतात भांडता कांडता हरिवोटा. बघा अशा पद्धतीने भांडताना सुद्धा देवगुण भांडतो का? नाही. आणि जरी भांडण दिसत असलं तर चित्रपटातलं भांडण खरंय का? शूटिंग पुरतंय, शूटिंग झाली बस चला थोडा चहा घ्यायला बसू. म्हणजे दोघं भाडाभाडी करत होते ते आता टेबलावर बसून चहा पितात. कारण त्यांना फक्त तेवढं फक्त करायला सांगितलं, ते काय वास्तव नव्हतं. त्याचं उदाहरण देतात हे गुणार्थ दीपिकेवाले वेगळं सांगतात. बघा अजून थोडं त्याच्यात डीप घेऊन, ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाशी केलेल्या ऐक्याचा सात्विक अहंकार नसतो, हे येथे माऊली स्पष्ट करून सांगतात. म्हणजे जो ब्रह्मरूप झालाय ना तो स्वतःला मी ब्रह्मरूप आहे असं सुद्धा समजत नाही. तर तो ब्रह्मरूप आहे असं जीवन जगतो. मी ब्रह्मरूप आहे असं समजणं, मी भजन करणार आहे असं समजणं, हे सुद्धा बंधनालाच कारण आहे. असे झाले असता तो जीव अज्ञानाच्या झोपेत सारखा घोरत पडला होता. तो अर्जुना ती निद्रा टाकून देऊन आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो. कसे झाले असल्यानंतर ते तुम्ही सांगायचे. आता मी इथलं वाचून सांगतो, तुम्ही सांगायचे कसे झाल्यानंतर. हे म्हणतात असे झाले असता जीव अज्ञानाच्या झोपेत सारखा घोरत पडला होता. तो अर्जुना ती निद्रा टाकून देऊन आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो. कसे झाल्यावर? मी गुणातीत आहे, मला कोणताही गुण नाही. पहिलं जे ग्रेड सिग्नल दिला, ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाशी केलेल्या ऐक्याचा सात्विक अहंकार असतो, येथे माऊलींनी स्पष्ट केले आहे. तर तोही त्याला अहंकार नाही राहिला पाहिजे. मी सत्वगुणी आहे, मी रजोगुणी आहे, मी तमगुणी आहे. आणि असे झाल्यानंतर इथं झालेले आणि पुरुषाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या केलेल्या ऐक्याचा सात्विकार असतो, हे ते माऊली स्पष्ट करतात. आणि तो ब्रह्मस्वरूपाच्या मूळ स्थितीवर जाऊन पडतो, बसतो. पोपट पिंजऱ्यातून निघाला आणि आता पुढे जाऊन बसलाय, झाडावर जाऊन बसलाय. म्हणजे तो सुटला की नाही? तो गुणातीत झालेला, असे झालेला जीव झोपेत होता तेव्हा मी घोरत होता म्हणजे काय म्हणत होता? मी देव आहे, मी देव आहे. आता काय म्हणतोय तो मनातल्या मनात? मी ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणतो का समजतो? आपण म्हणतो का समजतो? आपण समजतो, आपण आहे ब्रह्म समजायची तरी काय कारण आहे? त्यांनी काही पुस्ती काढून टाकली. तर आम्ही फक्त समजतो. काही म्हणतात, काही समजतो आणि काही म्हणतात समजायचं. ते काय मूळच आहे आपलं. एकदम बरोबर आहे मान. हे अर्जुना रजोगुणी तमोगुणी अशी अविवेकी भ्रांत बुद्धी हाच भेद दाखवणारा आरसा होय. तो हातातून पडून फुटल्यामुळे मुखभास नाहीसा झाला. म्हणजे द्वैत निशेष नाहीसे झाले. जोपर्यंत द्वैत दिसतंय तोपर्यंत काय वाचलं होतं बघा आपण मांडुक्य कार्यक्रम. जोपर्यंत द्वैत दिसतंय तोपर्यंत त्याचं चित्त शुद्ध झालेलं नाही. चित्त शुद्ध झाल्यानंतर कोण होतात? शत्रू मित्र होतात. वाघ त्याला खाऊ शकत नाही, साप त्याला चावू शकत नाही. का? ते त्याचं स्वरूप झालेलं आहे. आणि जर आपल्याला अजून वाघ दिसला तर आपण काय समजायचं? आपलं चित्त शुद्ध झालेलं नाही. चित्त शुद्ध झाल्यानंतर कोणी वेगळा नाही वाटत. हे जे आपल्या चालू ना हिंदू मुस्लिम चर्चा, ह्या सुद्धा समजा. पण कधी कधी व्यावहारिक सत्ता आहे की एक पारमार्थिक सत्ता आहे, एक प्रतिभाषिक सत्ता आहे. ज्यावेळेला त्या सत्तेचा तर त्यावेळेला जरी तो म्हटला काही तरी अंतःकरणाचा भाव असाच पाहिजे. काय? भेदबुद्धीचा आरसा फुटलेला आहे. मग द्वैत म्हणजे जो आरसा द्वैत दाखवत होता ना, मी वेगळा तो वेगळा. आता आपण ते पहिल्या दिवशीचं कीर्तन नाही का दीपक बाबांच्या सप्त्यात दाखवलं. आरसा कधी पाहिलंच नव्हता घरच्यांनी. तो आरसा फुटल्याने समाधान वाटलं का नाही? तर भांडणच वाढले असते का नाही? मग तसा आरसा फुटल्यानंतर दोन दाखवायचं संपलं. हे वीर अर्जुना, याप्रमाणे ज्याप्रमाणे वारा बंद झाला असता सागर व तरंग यांची ऐक्य होती. बघा माझं तरंगपणा असे का नसे याची उलटी ओळ आहे.
देह अभिमानाचा वारा आता ओझा ठेला विरा तर येई केवीची सागरा जीवेश आहे. काय झालं ते म्हणजे त्याच्याकडून बुद्धिभेदाचा आरसा फुटला. त्याच्यानंतर अगोदर काय सांगितलं, झोपत होता तो जागा झाला, बदबदा घोरायचा बंद झाला. घोरायचा म्हणजे बंद झाला म्हणजे स्वतःला आता कंटिन्यू काय समजतोय तो, मी ब्रह्मरूप आहे. आणि पहिला कंटिन्यू काय म्हणत होता, मी देहरूप आहे. आता जर तो परत म्हणायला लागला मी देहरूप आहे तर तो घोरायला सुरुवात केली. दुसरं वाक्य सांगितलं, भेद बुद्धीचा आरसा फुटून गेला. बुद्धीने सांगितलं हे द्वैत नाही अद्वैत एकच आहे असं कळलं. आणि तिसरं सांगतात, ज्याप्रमाणे वारा बंद झाला असता सागर व तरंग याची ऐक्य होती त्याप्रमाणे देहाभिमानाचा वारा बंद झाल्यामुळे जीवाशिवाची ऐक्य आहे. म्हणजे देह अभिमानामुळे परमात्म्याहून भिन्न झालेला जीव देह अभिमान निश्चय सुटल्यामुळे परमेश्वराशी ऐक्य पावला. देह अभिमान निश्चय सुटल्यामुळे म्हणजे देह अभिमान गेल्यामुळे, शब्दशा गेल्यामुळे का अख्खा देहच त्याचा संपल्यामुळे, का देहाचा अभिमान सुटला फक्त, का देह संपला त्याचा, देहात आहे तो पण देहाचा अभिमान मी कोण भांडण झालं तो काय समजतं मला, कोण समजतं मला, तो अहंकार संपला, त्याचा संपला. आणि नुसता देह संपला आणि देह अभिमान राहिला आणि देह संपला जाळला तरी सुद्धा तो पुनर्जन्माला कारणीभूत आहे. मग हैया तिथेच काय झाली पाहिजे, आपली देहबुद्धी संपली पाहिजे. मग तो परमात्मा. बरं अजून बघा ना, वारा बंद झाल्यामुळे जीव शिवाचे ऐक्य झाले. वाक्य बघा किती शॉर्ट आहे. जीवेश आहे 306. जीवेश आहे काय, जीवेश आहे ऐक्यवीची सागरा. जीवेश आहे जीवाचं शिवाशी ऐक्य. आणि इथं वाक्य काय बघतो, जीवेशा. जीवेशी आहे का तुमच्याकडे, जीवेशा आहे इथे. जीवेशा जीव शिवाचं ऐक्य झालं त्याचं. म्हणजे देह अभिमानामुळे परमात्म्याहून भिन्न झालेला जीव. आपण देवापासून भिन्न का झालेलो आहे, देह अभिमानामुळे. आणि देह अभिमान बाजूला केला तर परमात्म्याशी भिन्न झालेला आता आपण काय होणार, अभिन्न होणार. मग आता देवाशी भिन्न राहायचंय का अभिन्न व्हायचंय आपल्याला, देवाशी एक व्हायचं का देवापासून वेगळं राहायचंय आपल्याला, एक व्हायचं. मग एक व्हायचं असेल तर आपल्या हातात आहे का त्याच्या हातात आहे, आता याच्या आता दोन आपण तुमच्या म्हणण्यानुसार म्हणजे मी देव न म्हटलं तर आपण ब्रह्माशी समरस होऊ. मग आता आपल्याला बाबांनी जे नाम सांगितले, तू ब्रह्मरूप आहे, तू ब्रह्मरूप आहे, हे कशासाठी सांगितले तर मी देवरूप आहे, मी देवरूप आहे हे घालवण्यासाठी याचा मारा करायचा. मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप. आणि एक दिवस आपली मूळची ब्रह्मवृत्ती प्रगट होणार आणि एका झटक्यात निजवृत्ती काढी सर्व माया. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूच्या शेवटी मेघ आकाश होऊन जातात त्याप्रमाणेच अज्ञान भ्रांती पूर्ण नाहीशी झाल्याबरोबर देहाभिमान नाहीसा होऊन जीव माझ्याशी ऐक्य पावतो. जिवंत असतानीच तो काय होतं, त्याचं काय झालं, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे वर्षा ऋतूच्या शेवटी मेघ आकाश होऊन जातात त्याप्रमाणे अज्ञान भ्रांती पूर्ण नाहीशी झाल्याबरोबर देहाभिमान नाहीसा होऊन जीव माझ्याशी ऐक्य पावतो. देवभाव संपला का ऐक्य, आणि देवभाव जागृत झाला का मग भिन्नपणा राहणार. तसा तो माझ्यासारखा शुद्ध निरुपाधिक स्वरूप होऊन या देहातच राहत असला तरी देहापासून उत्पन्न होणाऱ्या गुणाच्या स्वाधीन होत नाही. आता हे कोणाचं चाललेलं आहे सांगणं, असा जो जीव आहे असा एक साधक. आपण जसं कीर्तन ऐकतो, एक साधक तुकाराम महाराजांकडे गेला आणि त्याचं असं झालं असं सांगायचंय त्यांना का आपण तसे व्हावेत असं सांगायचंय त्यांना, आपण तसे आहोत, आपण तसे व्हायला पाहिजे. नसेल झाले तर काय टाकायला पाहिजे आणि काय पकडायला पाहिजे हे आपल्याला सूचना देतोय हा 14वा अध्याय. हे बी कोणाला कळेल, ज्याला ब्रह्मज्ञान झाले त्यालाच. ज्याला ब्रह्मज्ञानाचा शिंतोडा नाही त्याने किती ऐकलं
अरे ज्याला ब्रह्मज्ञानाचा अनुभूती सुद्धा आली तरी सुद्धा त्याची ही भूमिका होईना, आणि जो म्हणतो ब्रह्मज्ञान आहेच नाही, दुसरं काय आहेच नाही, त्याचं काय असं कोणतं कुठं काय होणार, कोण त्यांची गती होईल नेनो. अरे मुख्य ब्रह्मज्ञान आहे याच्यामध्ये, तेच याच्याकडे नाही, आणि चाललाय परमार्थ जाणार, तुझा परमार्थ योग्य दिशेला जाणार. तू कुठं जाणार आहेस? डायरेक्ट इथून गेल्यावर कुठं जाणार? सत्व गुणांच्या योगाने कुठं जाणार? तो स्वर्गात जाणार. आणि हे का आपल्या वारकरी संप्रदायाचं उद्दिष्ट आहे का भक्ती करण्याच्या पाठीमागचं? नाही, आपली मूळ स्थिती काय हे कळून येणं. स्वर्गाला जाणार म्हणजे काय होणार? पुण्य कर्म करून चांगल्या ठिकाणी तो जाणार, बस. पण तो मुक्त होणार नाही किंवा जीव ब्रह्म ऐक्य होणार नाही, या प्रकृतीच्या नियमातून तो सुटणार नाही. तो तसा तो माझ्यासारखा शुद्ध निरुपाधिक स्वरूप होऊन या देहातच राहत असता तरी देहापासून उत्पन्न होणाऱ्या गुणाच्या स्वाधीन होत नाही. आता तो निरुपाधिक झालेला आहे, आणि आहे कशात? तो उपाधिकच आहे, पण तो कसा आहे? निरुपाधिक आहे. तुम्ही निरुपाधिक व्हा बरं. निरुपाधिक होता ना तुम्ही. आपण आपल्या पोरांच्या लग्नात निरुपाधिक होतो, जेवायला टाइम नाही, आणि ज्याला बघायचं त्यालाच बघत असतो आपण. दुसरा पाहुणा आला तरी त्याच्याकडे बघत नाही, त्याच्या 8 दिवसांनी होतं काय तू आला तर बघतो नव्हता माझ्याकडं. हा बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं तो म्हणतो. याचे डोळे पाहत होते पण याचा अंतरचक्षु पाहत नव्हता. अंतरचक्षु एकालाच पाहत होता, ज्याला पाहायचं होतं त्याला. त्यामुळे तो त्याच्यापासून पूर्णपणे उपाधी रहित आहे. त्या दिवशी तहान आटवत नाही, भूक नाही लागत, झोपायला शीण नाही होत आपल्या आवडीचा विषय भेटल्यानंतर. मग त्याला आपण निरुपाधिक असतो. हो, या देहातच राहत असला तरी तो देहापासून उत्पन्न होणाऱ्या गुणांच्या स्वाधीन होत नाही. ज्याप्रमाणे अभ्रकाच्या घराने दिव्याचा प्रकाश कोणला जात नाही अथवा समुद्राच्या पाण्याने वडवाण रूपी अग्नी विझवला जात नाही, त्याप्रमाणे बघा अभ्रकाच्या म्हणजे काचेच ना, कंदिलाची काच. म्हणजे काय? हा, असं आहे काय? म्हणजे तिकडचं दिसत नाही का? हा, दुसरा बघूया. प्लास्टिकचं असं ना. अथवा समुद्राच्या पाण्याने वडवाण रूपी अग्नी विझला जात नाही. बरोबर. तो त्या गुणात राहून गुणाने संपला जात नाही. गुण त्याच्यात आहे. वडवाण नावाचा अग्नी समुद्रात आहे, पण समुद्र जळत नाही, पेटत नाही, पण तो त्याच्यात आहे. तसा हा त्या गुणांच्या हिशोबात राहणारा दिसतो, पण गुणांनी तो भाजला जात नाही किंवा दिसला जात नाही, स्पर्श होत नाही. जसा आकाशातील चंद्र पाण्यात प्रतिबिंबित झाला तरी पाण्याच्या हेलकाव्यापासून निर्दोष असतो. बरं, तो वरून खाली पडलेला आहे, पडलाय तर पडलाय, लाटा हालत राहिलं होतो, त्याला वर झटका बसतोय का? आपल्या झटका बसतोय का? आपल्या झटका बसतो? मामा तिकडे वर चंद्र आहे आणि तो पाण्यात पडलाय आणि लाट आल्यानंतर त्याला असा झटका बसला. कोणला? चंद्राला. नाही ना, पाणी चालतं, चंद्र आहे का तिथं? हा, पण आपल्याला काय झालंय त्याचा भास. तसा आपण देहात राहिलो तरी आपला तो भासच राहील. चंद्राचा जसं चंद्र ओला होत नाही आणि लाटेचा फटका बसत नाही, तसा आपल्याला जर आपण देहातीत गुणातीत झालो तर असं होणार नाही. त्याप्रमाणे देहाच्या ठिकाणी असताना देखील उठणाऱ्या गुणामुळे त्याचा ज्ञानाचा आत्मबोध मलिन होत नाही. दीपिका काय सांगते बघा. ज्ञानी पुरुष अखंड साक्षी स्वरूप होऊन राहतात, ते आपले साक्षीत्व कधी विसरत नाही असा अर्थ. ते त्याच्यात राहून त्याच्यापासून वेगळे अलिप्त आहेत. सत्व रजतम या 3 गुणापैकी प्रत्येक गुण वृद्धी पाहून आपापल्या लक्षण रूपी चेष्टा करतात. बघा, आता त्यांनी सांगितलं तो सत्व गुण रजोगुण या 3 गुणापैकी प्रत्येक गुण वृद्धी पाहून आतमध्ये प्रगती त्यांचं काम चालू आहे. पाहून आपापल्या लक्षण रूपी चेष्टा करतात. आतमध्ये त्यांच्या शरीरामध्ये ती कामं चालू आहे. पण परमात्म्याशी ऐक्य पावलेल्या ज्ञानी पुरुष त्यांच्या यत्किंचितही आणता धरीत
नाही. त्यांच्या शरीरामध्ये ती कर्म चालू आहे सत्वगुणाच्या योगाने. आता भजन प्रवचन करताना सत्वगुण पाहिजे. काही आपल्या गावात काही यात्रा असेल तर रंजावं पण लागेल तिथे. काही हिंदू मुस्लिम जेव्हा होणार तेव्हा थोडं तरी त्याच्यामध्ये परिणाम होणार, पण तरी सुद्धा त्याच्यावर तो परिणाम होत नव्हता. म्हणून ही विद्या विशेषत्वाने पहिली कोणाला देण्यात येत होती? क्षत्रियांना. त्यांना हे करावं लागेल, प्रजेचं पालन करायचंय. कीर्तनाला बी यायचंय ना त्यांना, कीर्तनात बी बसायचंय. आमदार खासदार आहे त्याला कीर्तनात यायचंय. भांडणं तंडण सोडवायचे. आणि त्याच्यानंतर अजून काय राहिलं? राज्य पण करायचंय सगळ्यांचं संघाव. पण हे करत असताना जर त्यांना ते ज्ञान दिलेलं असेल तर ते गुणातीत असेल तर तिथं कोणाची बाजू घेतली असं सुद्धा नाही होणार. फक्त ते एवढं पुरतं खोटं ते काम करून जाणार. अशा प्रकाराने म्हणून ती त्या लोकांना दिलेली होती. 3 गुणांपैकी चेष्टा. आणि आपल्याला बरं त्यांना युद्ध चालू आहे, त्यांना पण राज्य सांभाळायचे. कसं आपल्याला बी राज्य सांभाळायचंय का नाही? आपलं राज्य सीमित आहे. आपलं घरापुरतं तर आपल्याला सांभाळायचंय. प्रजेला जन्माला घालायचंय, प्रजेला सांभाळायचंय, तर प्रजेचं हित करायचंय. म्हणून आपल्याला सुद्धा रात्रंदिवस आम्हा येतपर्यंत ज्ञानी पुरुष अंतर्वृत्ती करून राहतो. बघा इथपर्यंत तो अंतर्वृत्ती करून राहतो. सगळं तू कर्म करणार, जशीच्या तशी करणार, पण तो मात्र स्वतःला काय पाहणार? निरुपाधिक पाहणार. आणि उपाधिक पाहिला का गुंतणार. निरुपाधिक म्हणजे काय? अनुपाधिक म्हणजे काय? निरुपाधिक म्हणजे काय? म्हणजे शरीरात आहे पण तो मी शरीरापुरता मर्यादित, उपाधीने तो आकळला जाऊ शकत नाही. कारण त्याचं कसं अमर्याद स्वरूप झालेले आहे त्याचं. येतपर्यंत ज्ञानी पुरुष अंतर्वृत्ती धरून राहतो. म्हणून देहाच्या ठिकाणी काय चालले आहे ते तो जाणत नाही. उदाहरण दिलं बा, किती त्याचं देहाचं तादात्म्य कुठलं पाहिजे. बापरे, हा दृष्टांत पाहिल्यानंतर आपण विचार करत बसलो पाहिजे. बा पहिलं वाक्य बसतो सिद्धांताचं, मग दृष्टांत. येतपर्यंत ज्ञानी पुरुष अंतर्वृत्ती करून राहतो. म्हणून देहाच्या ठिकाणी काय चालले आहे हे तो जाणत नाही. व अंतर्वृत्ती केली म्हणून देहाच्या ठिकाणी काय चालले जाणत नाही. कसं काय होऊ शकतं? कसं होईल त्याच्यासाठी दृष्टांत देतात. ज्याप्रमाणे सर्प माझी ही कात कोण सांभाळेल याची काळजी न करता ती टाकून देऊन बिळात शिरतो, त्याप्रमाणे सापाने कात टाकली. आता तो काय झाला? त्याचा त्या कातीची काही संबंध राहिलाय का? तो उलट अजून चपळ झाला. या देहात गुंतला होता ना त्या जीर्ण कातीमध्ये, तेव्हा म्हातारा होता. आता कसं झालाय? तरुण झालं, चपळ झालं. तसं देहबुद्धीत गुंतला होता तेव्हा जरा डल होता. आता देहबुद्धीच्या पलीकडे गेला तर कसा आला? चपळ झाला. आता ती त्याची काट पडली, ती कोण सांभाळील? अशीच पडून राहील. तसा तो त्याच्या देहाशी संबंधित आहे. म्हणजे कातीने जसं सापाने कातीशी संबंध टाकला तसा त्याने कोणाशी टाकलाय? देहाशी. आता हे कोणाला टाकायचा आहे संबंध? आपल्याला टाकायचं आहे. कधी टाकायचं ठरवलं आपण? आजच ठरवलं. बरं झालं. त्याप्रमाणे त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष देह असता कोण सांभाळेल, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषही देह आता कोण सांभाळेल याची चिंता न करता देहाचा अभिमान विशेष सोडून देऊन आपल्या आत्मस्वरूपाशी अहमवृत्तीने ऐक्य करून साक्षी होऊन राहतो. माझ्या देहाचं काय होईल? मला आजारी पडलं, मेडिक्लेम काढलं पाहिजे का? माझ्यानंतर घरच्यांसाठी काढलं काय पाहिजे का इन्शुरन्स? माझं काय होईल? काही संबंध नाही राहिला. त्याचा शरीराशी संबंध न राहिल्यामुळे शरीराची काळजी त्याची संपली. अशी इथं परिपूर्ण झालेल्याच आहे. आपण आळंदीत कोणला पाहिलं तर मुलांना, लहान मुलं ह्या क्षेत्रात पदार्पण करतायत. अजून ज्ञान आत्मसात करायचंय. फक्त ज्ञानेश्वरांच्या कुशीत आली तरी त्यांना विचारलं तुमचं पुढं राहण्याचं खाण्याचं कसं काय होणार? ते काय नाही, पांडुरंग आमचा पिता आहे, तो सगळं आमचं काम करणार आहे, अशी त्यांची भावना आहे. त्यांची ज्ञानी होण्याच्या अगोदर. आणि आता आपल्याला ज्ञान झालेलं आहे, पण आता आपण ठरवलेले आहे आतापासून आपल्याला हे करायचं आहे की नाही.
किंवा जीर्ण झालेले. आता दुसरं उदाहरण दिलं, अजून सूक्ष्म उदाहरण देतात. ही कात तरी दिसते, एक न दिसणारी वस्तू सांगतात. आता असा आहे तो कालच्या कीर्तनाप्रमाणे, तो कसा आहे, अदृश्य आहे ना. तुमचा अभंग घेतला होता, रवी दीप हिरा दागिती देखणी, गावाला येतो एका ठिकाणी. आणि अदृश्य दर्शन बघा, आता अदृश्यता किंवा जीर्ण झालेल्या कमळाच्या फुलाचा सुवास ज्याप्रमाणे आकाशाशी एकरूप होऊन राहतो, त्या फुलातला सुगंध आता कशाशी समरस झालेला आहे. आता आपल्या या कमळातला सुगंध काय आहे, परिमळ गेलिया ओस फुल देठी आविष्या शेवटी देव तैसा. आपला सुगंध कशामुळे, त्या आत्म्यामुळे सुगंध, आत्माच आपला सुगंध. आणि तो सुगंध जसा फुलाचा आकाशाशी एकरूप होऊन गेला, तसे तुकाराम महाराज म्हणतात, मी आकाशाशी एकरूप होऊन गेलो. तुका आकाश आहे. आणि आपण आकाश आहे. आकाश आहे. बघा आपण किंवा जीर्ण झालेल्या कमळाच्या फुलाचा सुवास ज्याप्रमाणे आकाशाशी एकरूप होऊन राहतो व पुन्हा कमळाच्या ठिकाणी येत नाही. बरं, अजून याच्यात एक इंटिमेशन दिली, तो जसा आकाशाशी एकरूप होऊन राहतो आणि आता जसं आपण कधी गावाला गेलो किंवा पंढरपूरला गेलो, तो का तिकडच राहतो, परत येतो. तसा तो सुगंध जो आकाशाशी समरस झाला, तो परत येतो का फुलाकडं, राजन? नाही. त्याप्रमाणे आता आपण देहबुद्धीवर परत माघारी येते. त्याच्या आम्ही कुठे गेलोच नाही, ते यायचा प्रश्न इकडे आम्ही आहे तिथंच आहे पहिल्यापासून. कुठे आपण पहिल्यापासून तिथंच आहे. पहिले कुठे होतो, पहिले कुठे होतो, पण तिथंच होतो, तिथंच आहे. याचं उत्तरच नाही निघायचं. पण शेवटपर्यंत पहिले देहबुद्धीवर होतो, आता आत्मबुद्धीच्या समरस झालो आणि आता परत आम्ही मागे बॅक मध्ये येणार, कमळाच्या ठिकाणी परत येत नाही. त्याप्रमाणे जीव हा शिवाशी समरसतेने ऐक्य पावला असता देहाचे काय धर्म आहेत व त्याच्या ठिकाणी काय चाललेले आहे हे तो काही जाणत नाही. म्हणून जन्म, जरा, मृत्यू इत्यादी जे षडविकार आहेत ते देहाच्या ठिकाणीच राहतात. ज्ञानी पुरुषाचा त्याच्याशी काही एक संबंध जर आपण हे डोक्यात घेऊन बसलो तर आपण पुन्हा मृत्यू लोकाच्या पंथात परत राहणार. आपल्या याच्याशी कशाची संबंध नाहीये, आपल्या देहाशी संबंध नाही, देहाच्या संबंधाने असणारे नातेवाईकाशी नाही आणि देहाच्या होणाऱ्या कृतीशी सुद्धा आपला काही संबंध नाही. जन्म त्याप्रमाणे त्याच्याशी काही एक संबंध नसतो. उदाहरण देतात, आता तिसरं उदाहरण देतात बघा. सुगंध बघा, दोन दिले, कात यांचा काहीतरी संबंध होता, पण आपला संबंध ओरिजिनल कसा आहे ते सांगतात. तिसरं उदाहरण देतात, घट फुटून घटाची दोन खापरे अलग झाली असता घटाकाश आपोआपच मध आकाश होते, त्याला मध आकाशास मिळावे लागत नाही. बघा, कात ही तरी सापाला चिटकून होती, सुगंध तरी त्याच्यात होता, पण माठाच्या आतात आकाश माठाशी समरस झालेले होते का? माठात असताना सुद्धा नाही. तसे आपण माठात असताना सुद्धा, कोणत्या माठात असताना सुद्धा आपण त्या पोकळीशी समरस आहोत. आकाश जसं त्या माठातला आकाश त्या आकाशात, तसं आपण या देहात आलो तरी सुद्धा त्याच्याशी समरस आहे. उलट आकाशात माठ आलाय का माठात आकाश आलेले? आकाशात माठ आलेला आहे, माठात आकाश नाही आलेलं. तसे आपण देवात आलेलो आहे आणि देवाने एक चान्स दिला दोन पायाच्या शरीराला, तुला माझ्यात घेतलाय, आता तू माझ्यात राहतो का परत तिकडून आला तिथं जाणार आहेस? काय उदाहरण होतं. एक एक त्याला म्हणतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. एक एक पायरीने घेऊन चालले. आणि त्यांनी पहिले काय सांगितलं, जन्म, मृत्यू आणि जरा. त्या सापाला म्हातारपण झाल्याचं वाटेल का? म्हातारपण सापाला कशामुळे वाटत होतं? कातीमुळे. काट टाकली
म्हातारपण गेलं. बरं तो असा किती दिवस जगू शकतो? जशी जशी त्याला काट टाकता येईल तसा तो जिवंत राहू शकतो, चपळ राहू शकतो. तसं या शरीरात राहून अशी अनेकही शरीर आपण घेतली तरी या शरीरांशी आमचा काही संबंध नाही असं समजलं तर आपण चपळ परिपूर्ण राहू शकतो. घट फुटून घटाची दोन खापरे अलग झाली असतात. घटाकाश आपोआपच मदाकाश होते, त्याला महदाकाशाशी मिळवत लागत नाही. सिद्धांत त्याप्रमाणे जेव्हा आपल्या मूळच्या शुद्ध स्वरूपाचे ठिकाणी जीवाला ज्ञान होते, जीवाला ज्ञान कोणतं झालं पाहिजे? माझ्या स्वरूपाचं. हे आपल्या मालिकेचं देणे, हे आपल्या संतांचं देणं आहे. त्या देण्याशी आपण समरस झालं पाहिजे. त्याला नाही जर आपल्याला घेता आलं ना तर आपण एक गाणं पाठ करून ठेवायचं. देणाराचे हात हजारो डोबळी माझी जोडी. कसं म्हणतो कसं बरं वाटतं, गोड वाटतं की नाही? देणाराचे दिलं पण आपल्याला काय करता नाही आलं, ते सांभाळता नाही आलं आहे की नाही? त्याने दिलं तो ब्रह्मरूपी, आपण सोडून दिलं. या कानाने ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं. त्याप्रमाणे जेव्हा आपल्या मूळच्या शुद्ध स्वरूपाचे जीवाला ज्ञान होते तेव्हा देहबुद्धी आपोआप नाहीशी होते. हो, मला असं वाटायला लागले ते आपल्या ब्रह्मज्ञानापेक्षा मला वाटतं ते डॉक्टरकडे असणाऱ्या भुलीच्या इंजेक्शनचं पॉवर जास्त. त्याला जर भूल मारली आणि त्याचा एखादा पार्ट कापून टाकलं तरी तो आ करत नाही, ऊ करत नाही. आपल्याला इंजेक्शन मारलं तरी आपलं आधी चालले, आपलं चाललं. आपल्याला काही नाही, आपण पूर्णपणे जागेच्या जागेत, आपल्याला त्याची जाणीवच नाही. मग मला असं वाटायला लागलं साहेब डॉक्टरांचं इंजेक्शन पॉवरफुल आहे की आपलं डबल पॉवरफुल आहे. आपलं डबल. आपण आऊ गेलं तरी आपण म्हणू खोटं खोटं करतोय डॉक्टर, खरं कुठं करतोय. त्याप्रमाणे जेव्हा आपल्या मूळच्या शुद्ध स्वरूपाचे जीवाला ज्ञान होते तेव्हा देहबुद्धी आपोआप नाही शिकते. मग आत्मस्वरूपा व्यतिरिक्त दुसऱ्याचे अस्तित्व भासेनासे होत असल्यामुळे एका आत्मस्वरूपावाचं दुसरे काहीच अनुभवाला येत नाही. अशा एका स्टेपला आपण जाणार. गेलो ना आपल्या सगळ्यांमध्ये ते चैतन्य नटलेलं दिसणार आणि आपल्याला आपल्या माणसामध्ये दिसलं तर विशेष नाही वाटलं पाहिजे. आपल्याला झाडाझुडपांमध्ये वाटलं पाहिजे, कुत्र्या मांजरांमध्ये वाटलं पाहिजे. आता ही कुत्री मांजर पाळवे म्हणून वाटलं पाहिजे, वाघामध्ये नाही वाटलं पाहिजे. काय वाटलं पाहिजे मामी? वाटलंच पाहिजे. पण सध्या सुरुवातीला अशी जसा पाळीव प्राणी आपल्या जवळचा, मग शत्रूबद्दल सुद्धा स्वामी विवेकानंद म्हणतात जर तुम्हाला बोट असलाय आणि तुम्हाला तलवार घेऊन ओपन तलवार घेऊन मारायला आला आणि लावली तरी तुम्ही म्हणणार मार मार, त्याला भीती नाही वाटणार. कारण त्याला माहिती आहे माझं स्वरूप कसं आहे. एक विद्वान पंडित, एक सायंटिस्ट वैज्ञानिक आहे, त्याला फक्त कळालं, देव नाही कळालं, त्याला कळालं या जगात अशी एक शक्ती आहे ती कधीच नाश पावत नाही, ती फक्त काय होती परिवर्तित होत असं त्याला कळालं. त्याने शोध लावला आणि सगळ्यांना डिक्लेअर केलं आणि त्याचं वय झाल्यामुळं तो आजारी पडायला लागला. तर लोक म्हणायला लागले तुम्हाला चांगल्या डॉक्टरकडे ओके करून आणतो. काय म्हणजे माझं शिक्षण तुम्ही फार फेल घालवायला लागले. मला माहिती आहे मी नाश नाही पावणार आहे, मी काय होणार आहे परावर्तित होणार, मी पुन्हा वेगळा होऊन येणार आहे, मी नूतन होऊन येणार आहे. त्यामुळे मला डॉक्टरकडे जायचं नाही. अशी एक व्यक्ती पाहिली मी आता ज्ञानेश्वरीमध्ये खेडमध्ये राहते त्याला ते एका व्यक्तीच्या दरवाजात होती. त्यांची सासूरवाडी आळंदी, त्यांचं लग्न आळंदीत माऊलीच्या दरबारात झालं. त्यांच्या दरवाजात ज्ञानेश्वरी गेली आणि ती काही ते वाढलं लगेच एक महिने त्याच्या. तर ते म्हटले की मला 75 वर्षाचं झालं तेव्हा ब्लॉकेज सांगितले होते 2-3 आणि डॉक्टर म्हणले हे करायचं. म्हणजे 75 वर्ष भरपूर झाले, आता मला काय ऑपरेशन करायचं नाही, पोरांना मला घरी नेऊन जाणार. आणि मला जेव्हा भेटले ज्ञानेश्वरी चालली होती तेव्हा त्यांचं वय वर्ष होतं 86. आता ऑपरेशन करूनही गॅरंटी नाही. बघा काय त्यांची, ते म्हणले त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली म्हणजे मी लई मोठमोठ्या महाराजांच्या ह्याच्यात होतो, हिसाब किताब करायला माझ्याकडं असायचं सगळ्या दिंड्यांचं. पण मला अशी ज्ञानेश्वरी अशी वाटलीच नाही. म्हणजे फक्त वाचायचं, पुण्य कर्म करायचं, जायचं, चालायचं. त्यांच्या जीवनाचं साथ त्यांनी केलेलं निष्काम कर्मयोग तुमच्यासारखे वाईन. हो काय होतं ते याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये सर्कल होऊन रिटायर झालेले होते. सगळे हिसाब किताब करायचे. 1 रुपया म्हणजे जायला सर
सुद्धा मला ती लोक म्हणायचे एसटीचा चार्ज तरी लावा, ते म्हणायचे नाही लावायचे. तेवढी तर माझी सेवा, तेवढीच निष्काम सेवा शेवटच्या कामाला आली वेळेला, आणि त्यांना बोध झालेला आहे. त्याप्रमाणे जेव्हा आत्म्याव्यतिरिक्त दुसरे अस्तित्व नाहीसे होते, त्याचं नाव भरला घनदाट हरी दिसे, एका आत्मस्वरूपावर दुसरे काहीच अनुभवाला येत नाही, असा दृढ आत्मबोध ठेवून तो ज्ञानी पुरुष प्रारब्ध संपेपर्यंत देहाच्या ठिकाणी राहतो. म्हणून मी गुणातीत त्याला गुणातीत म्हणतो. मेघाने जसे मोराला आनंदित करावे, त्याप्रमाणे भगवंताची बोलणे ऐकून अर्जुन अत्यानंदित झाला. अर्जुनाने एवढं ऐकलं तरी तो आनंदित झाला. आता फक्त अर्जुन एक प्रश्न विचारणार आहे, तो प्रश्न पण आपण वाचणार फक्त थोडक्यात, पुढे त्याचं हे नाही करणार. ते म्हणतात अर्जुन म्हणाला, तर एवढं सगळं अर्जुनाला कळलं. अर्जुन म्हणला तो गुणातीत कसा राहतो ते मला सांग. ते म्हणले काय प्रश्न आहे का काय झालं, आता कसा आहे तो राहतो सांगता येत नाही, पण तो कसा राहिला त्याच्यावर काय परिणाम नाही होत ते सांग. अर्जुन म्हणाला, श्लोक क्रमांक 21, हे प्रभू, कोणत्या गुणावर पुरुष 3 गुणाच्या पलीकडे गेला हे ओळखता येते. कोणत्या गुणाने ओळखता येतं म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे गेलं. आणि तू काय घेतलाय त्याच्यात, परत गुणच घेतलाय, कसं काय सांगता येईल, त्याचा आचार कसा असतो. अशा प्रकारे 3 गुणाच्या पलीकडे जातो देव. त्याला म्हणतात, भगवान म्हणाले, प्रकाश म्हणजे सत्वगुणाचे कार्य, सुख व जाणीव प्रवृत्ती म्हणजे रजोगुणाचे कार्य, कर्म करण्याची प्रवृत्ती व मोह म्हणजे तमोगुणाचे कार्य, अविवेक ही उत्पन्न झाली असता गुणातीत झालेला पुरुष त्याचा द्वेष करीत नाही, व नाहीशी झाली असता त्यांची इच्छा करीत नाही. रजोगुणामुळे जे झालं कार्य, तमोगुणामुळे जे झालं कार्य, आणि सत्वगुणामुळे झालं तर त्याचा द्वेषही करीत नाही, त्याचा हर्षही करीत नाही. अशा प्रकारे राहतो तो गुणातीत. तैसे राग द्वेष जरी मग प्रकृतीचे स्वराज्य आले, मग तो सुखभोगी आपुलेच. कोणत्याही कर्माशी राग बी नाही, म्हणजे आसक्ती पण नाही, आणि कोणत्याही कर्माचा द्वेष सुद्धा नाही. आणि ते कर्म करायचं पण त्याच्याशी आसक्ती पण नाही, द्वेष पण नाही. मग काय, त्याला आनंदच वाटतो. रजोगुणाच्या वृद्धीने चित्तात कर्माचा अंकुर उत्पन्न होऊन कर्म करण्याची प्रवृत्ती झाली असता. वाटलं रजोगुणा, चला आता तीर्थयात्रेला जाऊ, असं जरी वाटलं तरी तो मी तीर्थयात्रा करतो असं त्याला कोणत्याही कर्माचं टच होत नाही. मी कर्म करणारा असा त्याला अहंकार उत्पन्न होत नाही. वाटलं त्याला आता जायचं पंढरपूरला चालला, तर त्याला काही विशेष मी पंढरपूरला चाललो असं काही वाटत नाही. किंवा कर्म करण्याची बुद्धी झाली असता तिचा तो द्वेष करीत नाही. असं करायचं तर करायचं, नाही करायचं तर नाही करायचं, म्हणजे कर्म करण्याची इच्छा करीत नाही. संकल्पाही वरी नये त्याची वृत्ती, ज्याचा कोणताही संकल्प नाही. संकल्प म्हणजे अमुकच करील आणि अमुक नाही करील असं सुद्धा त्याच्याशी काही त्याला घेणं देणं नाही. किंवा सत्वगुणाच्या वृद्धीने सर्व इंद्रियाच्या ठिकाणी ज्ञानाचा विकास झाला असता मी सुविद्य आहे असा त्याला संतोष वाटत नाही, किंवा खेदही होत नाही. म्हणजे हुशार आहे असं वाटत नाही, आणि आपला कोणी सत्कार केला नाही तरी त्याला कोणत्याही प्रकारचा खेद वाटत नाही. कारण तो स्वतःला काय समजतो, मी गुणी अवगुणी नाही. हे त्यांनी काल सांगितलं होतं. सत्वगुणाचा पुंज चढतो त्याला, आणि मग सुखाच्या आणि ज्ञानाच्या पाशात तो गुंतला जातो. पण हा गुंतत किंवा तमोगुण वाढला असता तो अविवेक प्रमाणे ग्रासला जात नाही. तमोगुण वाढला आपल्या शरीरात तरी पण मी अविवेक प्रमाणे ग्रासला जात नाही. म्हणूनच तो अज्ञान घेत नाही व त्यामुळे तो कष्टी होत नाही, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. चित्तात विवेक वृत्ती उठली असता तो ज्ञानाची इच्छा करीत नाही. आता मी वेड्यावानी वागायला लागले म्हणून आता मला वेड्यावानी वागलं नाही पाहिजे, आता मला ज्ञान पाहिजे असंही तो घेत नाही. कारण त्याचा ज्याच्याशी तो आहे त्याच्याशी संलग्न झाल्यामुळे तो देह बुद्धी होईपर्यंत तो सुगंध माग येत नाही. आकाशातलं माठातलं फुटलेलं आकाश परत आकाश माठात येत नाही. तत्वर तो त्याचा चित्तात अविवेक वृत्ती उठली असता तो ज्ञानाची इच्छा करीत नाही. ज्ञानामुळे कर्माचा आदर करून कर्म करण्याची इच्छा करीत नाही. हे चांगलं कर्म केलंच पाहिजे, हे वाईट कर्म केलं नाही पाहिजे, याच्याशी त्याचा काही वाईटही करेल आणि चांगले करेल तरी त्याच्याशी संबंध नाही. कारण मग अग्नी कुंडी विजय घातली तिजे बी ती न फळताच अर्पिली. शुभा शुभे, शुभ असो किंवा अशुभ असो, असो
असं होतं ना. नाम जप यज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म अधर्म. नामाने धर्म पावन होतो आणि अधर्म पावन होतो. नामे पावन धर्म अधर्म. नाम परब्रह्म वेदार्थी. 17व्या अध्यायातलं 23 ते 28 श्लोक सांगितलं. अर्जुना, चुकून जाणारा माणूस सुद्धा कधी वाट चुकतोच, बरोबर रोज जाणारा, परंतु असाधुत्व होणाऱ्या कर्माला सुद्धा त्याच्याकडं साधुत्व दर्शन आणलं जातं. ही नामाची पावर आहे, ही ज्ञानाची पावर आहे, ही साधूकडून मिळाल्या बोधाची पावर आहे, साधूकडून मिळालेल्या बोधाची पावर आहे. त्या ज्ञानामुळे कर्माचा आदर करून कर्म करण्याची इच्छा करीत नाही, तर कर्म घडले असता दुःखी होत नाही. झालं. गोरा कुंभाराचं पोरग पायाखाली तुडून मेलं. रडत बसले का नाही ते? रडत बसले ना? नाहीच नाही. का बरं? ते निर्दयी होते वाटतं. पोरग मेलं त्याचं काय झालं वाटलं नाही? अरे बाबा, हे सगळं स्वप्न आहे. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश सूर्य सायंकाळ, प्रातःकाळ, मध्यान्ह काळ अशी कालगणना करीत नाही, तो सूर्याच्या ठिकाणी सदा सारखाच असतो. त्याप्रमाणे गुणातीत पुरुष निर्विकार असतो. निर्विकार म्हणजे तो शरीर स्वतःला समजत नाही, त्याचं नाव निर्विकार. आणि जो स्वतःला शरीर समजतो तो विकारलेला आहे. आणि जो स्वतःला शरीर नाही समजत, मी ब्रह्मरूपी असं समजतो, तो निर्विकार आहे. स्वयंप्रकाश सोडून दुसऱ्या प्रकाशाने त्याला ज्ञानीपणा येतो काय? नाही. स्वतःच्या प्रकाशाने सूर्यप्रकाशित आहे ना. समुद्र क्षीण होऊन तो पावसाने भरला असे होते काय? नाही. किंवा कर्म प्रवृत्तीच्या योगाने त्याला कर्मठत्व येते काय? चांगले कर्म करतो काय नाही. अत्यंत थंडीने हिमालय पर्वत थरथर कापतो काय? तसा याच्यावर कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा काही परिणाम होत किंवा प्रारब्धानुसार मोह किंवा अविवेक उत्पन्न झाला असता आत्मज्ञान त्याला सोडील काय? आता जर तो त्याच्याशी समरस झालाय तर आता आत्मज्ञान त्याला सोडील का? आता आत्मज्ञान कायम झाल्यामुळे तो त्या पाशामध्ये गुंतत नाही. होमाग्नीला उन्हाळा जाता येईल काय? होमाग्नी उन्हाळ्याला जाईल काय? म्हणजे उन्हाळा पॉवरफुल आहे आणि होमाग्नी तात्पुरता आहे. तसं हे जे आहे ना, हे क्षणिक आहे. हे गुण, हे कर्म क्षणिक आहे. त्याचा आत्मा कायम स्वरूप आहे. त्याच्यावर काय परिणाम होणार? किंवा उन्हाळ्याला अग्नी जाळता येईल का? बघा, पुढार्थ दीपिकेत सांगतात, विरोधी वस्तूच परस्परांना नाश करतात. बघा, विरोधी वस्तूच परस्परांचा नाश करतात. पण ज्याप्रमाणे अग्नी व उन्हाळा यांचा विरोध नसल्यामुळे ते परस्परांना जाळीत नाही. आता उन्हाळा अग्नीला जाळणार नाही, पण अग्नी तरी उन्हाळ्याला जाळील काय? आता काय सांगितलं याच्यात मला सांगायचं, तुम्ही सुज्ञ श्रोते आहेत. परस्पर विरोधी वस्तू एकमेकाचा नाश करतात, म्हणून त्यांनी सांगितलं होमाग्नीला उन्हाळा जाता येईल का? किंवा उन्हाळ्याला अग्नी जाता येईल का? का नाही जाता यायचा? आता मान्यवर पहिले बोलणार, खुर्चीवर बसलेले. तुम्ही सुटलेत सध्या. काय साहेब? उन्हाळा अग्नीला जाळू शकत नाही, अग्नी उन्हाळ्याला जाळू शकत नाही का? हा, परस्पर विरोधी एकच धर्म. विरोधी नाही. मग आता हा सिद्धांत दृष्टांत कळाला. सिद्धांत काय यातला? स्वरूप एकच आहे ना. कोणाचं? अग्नी आणि उन्हाळा. हे झालं, हा दृष्टांत झाला. आता सिद्धांत हे कशाला सांगितलं? उन्हाळ्यात पावसाळा कशाला सांगायचं? इथं मध्ये गुणातीत योगामध्ये उत्तराकडे घेऊन गेले. हे गुण, हे कर्म, हे सात्विक कर्म, हे राजेश कर्म आणि हे तमोगुणी कर्म, हे आणि आत्मरूप ब्रह्म, हे दोघं एकाच जातीचे, हे विरोधाचे नाही. त्यामुळे हे यांना जाळू शकत नाही. हा छोटा आहे अग्नी आणि हा उन्हाळा मोठा आहे म्हणून जाळू शकत नाही, कारण हे दोघं कोणत्या एका जातीचे. तसं गुण, कर्म आणि आत्मा हे किती गुण आहे बघा. हे गुणात गुण आहे, गुणात गुण आहे.
नाही समजलं ना मग काका सांगा समजून करून मी पाणी नाही, आत्मा गुण आणि कर्म आता या जगात मागेच काय सांगितलं होतं एका आत्म्या वाचून दुसरं काय आहे का कुठे आलं होतं बरं तुमच्यावर काय ते स्पष्ट केलं. असं म्हणता येईल का की ध्रुवबाळ जो आहे तो निर्विकल्प असल्यामुळे अग्नी त्याला जाळू शकलेला नाही एकरूप झाल्यामुळे. हा बरोबर पुढच्या वेळी आलेलेच आहे मागे झाले मागे सांगितलं आत्मस्वरूपापासून त्याला दुसरे काही दिसत मग आता गुण आणि कर्म कोण झाले मामा गुण आणि कर्म आत्म्यापासून वेगळे राहिले का एक झाले तुम्ही झोपा घेता ते काय विचार करा. डोळा सांगा त्या. मागे तुम्हीच सांगा मग आता डोळा सांगा नाही, हे झालं हे गुण कर्म आणि आत्मा एक आहे का दोन आहे गुण कर्म आणि आत्मा एक खायचे म्हणजे म्हणजे काय तर सांगा तुम्ही आता मानवी सांगितलं असं. या जगामध्ये देव सोडून दुसरं काय आहे का मामा आता हा काय आहे हा काय बसलोय आपण कशा कोणत्या रूम मध्ये बसलोय कोणत्या रूम मध्ये बसलोय हॉल आहे का किचन आहे का बेड आहे हॉल आहे आणि तिकडे काय आहे बेड आहे तिकडे किचन आहे तिकडे बाथरूम आहे हे वेगवेगळे आहे का नाही तिन्ही काय एक आहे बघ आता तसं पहा ना मग तुम्ही सर्वं जगत ब्रह्म. हा ही पोकळीच आहे पोकळी हॉल मध्ये पोकळे बेडरूम मध्ये पोकळे किचन मध्ये पोकळे बाथरूम मध्ये पोकळे ही पोकळी एक आहे फक्त नाव वेगवेगळे ठेवले मग तुम्ही काय केले सगळे एक म्हणताना बेडरूमचं ते बाहेरचं तेवढं रूम पाहिला बेड पाहिला तो टाकून दिला याचं हॉलचे हे पाहिलं हे टाकून दिलं किचनची भांडी टाकली नाम आणि रूप टाकलं तर पोकळी कशी आहे सगळी एक आहे. आता ही तुझी ग्रुप सांगितलं बघा त्याच्या पुढेच म्हणतात 500 500 500 पूर्ण हो 500 एक विरोधी वस्तू परस्परांचा नाश करतात पण ज्याप्रमाणे अग्नी उन्हाळ्यांचा विरोध नसल्यामुळे ती परस्परांना जाळीत आहे त्याप्रमाणे ज्ञान सर्वांना जाणणारे व सर्व त्याच्याच सत्तेवर भासत असल्यामुळे मागे सांगितले गुणकर्म सुद्धा माझ्याच सत्तेवर भासत त्यामुळं सर्व त्याच्या सत्तेवर भासत असल्यामुळे त्यांचा कोण कशाशी विरोध नसतो म्हणून मोहाधिकांनी आत्मज्ञान नाहीसे होऊ शकत नाही मोह झाला मोह अधिकांनी आपल्याला ज्ञान झाकू शकत नाही ज्ञान आहेच आहे मोहाधिक हे फक्त मोह अधिक हे वेगळं नाव आणि रूप घेऊन आलेले नाही तर ते सुद्धा कोणाचं स्वरूप आहे मुलगा बाप आई हे कोणाचं रूप आहे ईश्वराचंच रूप आहे पण ते वेगवेगळं रूप घेऊन आले ना म्हणून अमिताभ बच्चन कुली झाला शहनशाह झाला इन्स्पेक्टर झाला डॉन झाला तरी तो कोण आहे तसे हे वेगवेगळ्या रूपाने रंगून आले नटून आले तरी सुद्धा काय ते ज्ञानाच्या ठिकाणी प्रारब्धामुळे सत्व रजतम या गुणांची लक्षणे दिसत असली तर तो त्यांची प्रवृत्ती किंवा निवृत्ती करीत नाही तो साक्षी होऊन त्यांची प्रवृत्ती निवृत्ती नुसता पाहत राहतो तो त्याला ड्रॉप करीत नाही आणि त्याला जवळ करीत नाही तो पाहत राहतो त्याच्याबरोबर म्हणून त्याला म्हणतात काय अभंग आहे सत्वरजतम बाधा नोहे हरिभक्तासी कदा बाबा आता किती सहज आठवले तर मग मी घेतो वरच आठवाय पण 3रा नंबरचा आठवतो प्रारब्ध क्रियामान भक्ता कारण अवघा देवची झाला पायी मामा प्रारब्ध सुद्धा देव क्रियामान सुद्धा देव आणि संचित सुद्धा म्हणून ते त्याला बांधू शकत नाही कारण ते दोघं एका जातीचे असल्यामुळे ते त्याला बांधून अवघा देव सत्व रजतम लोहे बाधा हरिभक्ताशी कदा 3रं काय चौथं देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. हा तुका देव भक्त पण तुका म्हणे नाही भिन्न देव आणि भक्त पण भिन्न नाही आणि हे कर्म आणि गुण हे भिन्न आहेत का त्याकडे 10 मिनिट आहे 23 नंबर ज्ञानी पुरुष साक्षी उदासीनासारखा स्वस्थ असतो तो गुणाच्या योगाने चलित होत नाही गुणच परस्पराशी वागत आहेत
असे जाणून तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहतो, तो तेथून कधी ढळत स्थिर राहतो. आज आजी फक्त जागेवर बसून आहे, सून काम करते, नाचून काम करते, मुलगी तिची काम करते, पण ती जागेवर बसून आहे बघते, ते परस्परातच सगळं करून घेतात. आजीला काय आता काम राहिलेलं नाही, तसं आत्म्याच्या ठिकाणी तो स्थिर बसून राहिलेला आहे. आणि हे कर्म जरी चालले, हे चालले दिसतात, हे सुद्धा आपण हे जगत खरं स्वीकारले म्हणून बोलणे आहे. जर तुम्ही आपण आजादवादाच्या ठिकाणी गेलो, जे झालेच नाही काही, त्याची वार्ता पुसशी काही तथापि सांगू जेणे काही संशय नव्हे, त्यावेळेला ह्या चर्चा नाही. पण अजून आपण तिथपर्यंत नाही, आणि तिथपर्यंत घेऊन जायचंय. म्हणून बालकाचे चाले माता जाणून पाहुणे, तसे आपल्याप्रमाणे साधू चालतात हळूहळू, असे 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 बस. त्याप्रमाणे गुण व गुणांची मोहाधिक लक्षण कार्य सर्व मीच आहे. डायरेक्ट क्लिअर करून टाकलं. गुण व गुणाची मोहाधिक लक्षण कार्य सर्व मीच आहे. गुण कोण आहे? गुणामुळे निर्माण झालेली कार्य, मोह गुण अवगुण हे सुद्धा कोण आहे? अशा ज्ञानाने एकाला म्हणजे ज्ञान मोहाधिक कार्य यांना दूर करण्याचा प्रयत्न तो करीत नाही. एकाला, हाच एकाला. आपण आपल्या शरीराला तू का म्हणे एका देहाचे, तसं तो त्याला वेगळं करीत नाही, तसं यांना वेगळं करीत नाही. सगळ्यांना आपल्यात, कारण त्याचं जगाची देह झाली. म्हणून प्रिया प्रिय हर्षामर्ष ठेले तुझे वी, त्याच्या दृष्टीने सगळं जगत एक. या बोधावर गेले का वेडा होईल माणूस. या बोधावर गेला आपला संबंध राहणार नाही कोणाशी, आणि राहिला तर तो चांगल्या रूपाने नाही राहणार. तो निंदा नालिस्तीला कारण होऊ शकतो, बस. त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. काय ते बोलायचं महाराज पहिले बरं होतं, पण आता पण असं होणार. कारण त्याला कोणाशी धरणं बी नाही आणि कोणाला सोडणं बी नाही, कोणाशी दुसरी करील. जसं एक ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंदांच्या मधले साधू होते, आणि ते विदेही स्थितीत होते, जीवनमुक्त स्थितीत होते, विदेही स्थितीत होते. तर उष्ट्या पत्रवळी नेऊन टाकल्या होत्या यज्ञाच्या तिथल्या, आणि तिथे गेले ते. त्यांचे ते पैराव वगैरे काय साधू सारखं नव्हता. मग ते तिथे खायला बसले त्या उष्ट्या पत्रवळीमध्ये. त्याच्यात मग त्या पत्रवळी दुसरा येऊन कुत्रा बी खायला लागला. मग त्यांनी पाहिलं कोण आले बरं आपल्याबरोबर खायला, तू गळ्यात हात घालून खातात. कोणाच्या काय जात घातलं त्यांनी? हा, बघा साहेब. आणि खात काय होते? अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते ब्रह्म, हे ब्रह्म, आणि हे सुद्धा. आता कोण कोणाचा द्वेष करील, आणि ह्या कृतीला कोण म्हणेल योग्य आहे याच्यात? ते बाहेर झालं, ते चक्रण झालं. आणि भक्ती करता करता अरे चक्रण झालंय का? या अँगलला वेडी झाले, वेडी झाले, वेडी याच्या. शेगावचे गजानन महाराज होते. आता तुम्ही सांगितलं ना शेगावचे त्यांनी पण गजानन असं केलं, केट होते, त्यांनी पत्रावळी त्यांनीच केलंय. असं ना. आणि मी स्वामी विवेकानंदांच्या ग्रुप मधलं पाहिलं होतं. नाशिक. बरं, आता अजून एक उदाहरण आणि झालं, नामदेव महाराज वाटी घेऊन गेली होती. हे तिसरं उदाहरण हं. आहे की नाही? अरे नुसतं ते मात्र हे दूध पण घेऊन खायचं. पोळी पोळी पोळीच्या बस. आपण काय करू, गोळ्या नेल्या तर नेऊ दे, पण तू देऊन का आपण देऊन त्याला. आपण तू पाहुण्याला नाही देत, फक्त देतानी पण तू कसं देतो आपण. आपल्या घरात 2 चमचे नाही तर चमचा एकच द्यायचा असतं, तर आपला घरावाला असेल तर फुल चमचा, आणि पाहुणा माणूस असेल तर नीट करायचं. एकदम परफेक्ट सांगितलं मामी, रिअल कंडिशन सांगितले मामी. मी पाहिले काय काय जागी नीट करायचं. त्याप्रमाणे गुण मोहाधिकरण अशा ज्ञानाने एकाला म्हणजे ज्ञान व मोहाधिक कार्यांना दूर करण्याचा प्रयत्न तो करीत नाही. मोहालाही दूर करीत नाही आणि द्वेषालाही दूर करत नाही. या मनुष्याला जिथे मृगजल भासते तिथे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशच कंपनामुळे जळाप्रमाणे भासत आहे असे तो जाणतो. बघा, मनुष्याला जेथे मृगजल भासते तेथे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशच कंपनामुळे जळाप्रमाणे भासत असते असे तो जाणतो. म्हणजे काय मामी सांगा का?
मी ऐकलं काय? बरोबर काय म्हणतो? मनुष्याला जे ते मृगजळ भासते ते ते ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशच कंपनामुळे जळाप्रमाणे भासत असतो असे तो जाणतो. काय बाबा एक बार न झाला असं सांगित कोणाला समजलं असेल तर सांगा. समजलंय समजलंय गंगा फोबसले का मग भाऊ हे काय सांगताय ते मावशी. मृगजळ हे कशाचं स्वरूप आहे? पाणी नाहीच ना तिथं. सूर्याचं प्रखर आहे बरड जमिनीमध्ये उन्हाचं दुपारच्या टायमाला त्याला नदी दिसते तरी तो मानतो पाणी नाहीच आहे. हे काय आहे? हा मृगजळ दिसलं तरी तो म्हणतो सूर्यच हे कळतं. तसं हे विकार आले ऊन आले कर्म आले तरी तो समजतो काय आहे ते ब्रह्मच आहे. मग तो मोटर टाकेल का नाही त्याच्या पाईपलाईन करेल का नाही तिथं नाही करत. मनुष्य काय दृष्टांताची मात आहे बघा. मृगजल भासते ते ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश कंपनामुळे जळाप्रमाणे भासत आहे असे तो जाणतो. बरोबर विरोधाभास आहे टोटल. मृगजल थंड आहे आणि सूर्यप्रकाश उष्म आहे. विरोधाभास दिसला तरी सुद्धा तो म्हणतो हे काय आहे? सूर्यकिरणच आहे. जरी पाणी सूर्याच्या विरुद्ध पाणी दिसतंय तरी सुद्धा तो म्हणतो पाणी नाही ते काय आहे? सूर्यच आहे. त्याप्रमाणे ज्ञानानंतरही उरलेल्या प्रारब्धवासामुळे पूर्व अज्ञानजन्य संस्कारानुसार मोहादी कृपाने मीच वासत आहे असे ज्ञानी पुरुष ज्ञानाने समजत असतो. हे सगळं कोण नटलेलं आहे? देव नटला. नाना परिणय आता समजतो म्हणतो मी नटलो. नाना म्हणून तो रजोगुणी तमोगुणी वृत्ती उठल्या तरी त्यांचा द्वेष करीत नाही. हे नको आपल्याला असं म्हणत नाही. याही आपल्या परीक्षा होणार. याही परीक्षा आपल्या होणार. द्वेष जवळ आला तरी आपण काय मग घरची म्हणते येडे का काय चांगलं वाईट हे कळत नाही का? हो त्याला चांगल्या वाईटाच्या पलीकडचं जे चांगले ते समजतंय. 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. ज्याप्रमाणे वाटेने जाणारा वाटसरू रात्रीपुरता एखाद्या गावात आश्रय करतो त्याप्रमाणे एवढ्या अशा अनुभवासहित तो ज्ञानी पुरुष प्रारब्धापुरता देहरूपी गावात केवळ वस्तीला राहतो. एवढा मोठा महा अनुभव त्याला भेटलाय. कशाचा? मी आकाश एवढा आहे. पण काय आता रात्र झाली तर गाड्या नाहीत म्हणून तो थांबलाय कुठं? आश्रमामध्ये. तसं या आश्रमामध्ये आता त्याची गाडी नाही ना न्यायला आली त्याला. नाही तर मामा गाडी आल्या लगेच जायला तयार आहे का नाही? मामा तर मला म्हणले मला बोध व्हायच्या अगोदर सुद्धा मी जायला तयार होतो. आता तर लय निशंकपणे. त्याप्रमाणे एवढ्या अशा अनुभवासहित तो ज्ञानी पुरुष प्रारब्धापुरता देहरूपी गावात केवळ वस्तीला राहतो. ज्याप्रमाणे लढाईच्या भूमीला जय पराजय प्राप्त होत नाही कोणाला? त्या भूमीला. त्याप्रमाणे गुण जिंकले किंवा गुणाला हरवले असता काही तो अभिमानित बाळगत नाही. ज्याप्रमाणे शरीरातील प्राण घरी आलेल्या अतिथी ब्राह्मण किंवा सौ रस्त्यावरील खांब हे जसे काही न करणारे व काही न करवणारे असे उदास असतात. बघा शरीरातला प्राण सगळ्यांसाठी सारखा आहे. आपल्या घरात आपल्या शरीरातला प्राण आहे तो इतरांच्याही शरीरात आहे. तो प्राण हा चांगला माणूस आहे वाईट माणूस आहे याच्यावर काही परिणाम त्याच्यावर होत नाही. तो सगळ्यांशी कसा राहतो? सारखा. अर्जुना मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरू पर्वत ढळत नाही. का बरोबर? मोठी लाट आल्यावर हलल की नाही मेरू पर्वत? मृगजळ म्हणजे पाणीच नाही. तसा हा मेरू पर्वत म्हणजे मी ब्रह्म आहे आणि जगातलं सगळं चिलीट आहे. त्याच्याने काय परिणाम होणार त्याला? तसा ज्ञानी पुरुष आल्या गेल्या उर्मिने ढळत नाही किंवा चढत नाही. अर्जुना फार काही सांगू. ज्याप्रमाणे आकाश वाऱ्याने हलवले जात नाही किंवा अंधार सूर्याने गिळला जात नाही अथवा जागे असलेल्या पुरुषाला स्वप्न भ्रम होत नाही त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष आपल्याला गुणांनी बद्ध समजत नाही असे समज. गुणात तो सापडत नाही व गुणाचा साक्षी राहून त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागला तर नाचणाऱ्या बाहुल्यांकडे पाहणारा सभ्य ग्रस्तप्रमाणे तो गुणदोषाकडे विथ्यत्वाने पाहतो. बघा बाहुल्या नाचल्या काय
आणि नाही नाचल्या काय तरी काय त्याचा विशेष परिणाम होत नाही. त्याप्रमाणे गुणार्थ सांगतात आणि आपण थांबूया. आणि थोडं राहिले. एक भासक परब्रह्म वस्तू शिवाय एका भासक परब्रह्म वस्तू शिवाय दुसऱ्या कोणत्याही भासमान दृश्याला तो ज्ञानी पुरुष सत्य वस्तू समजत नाही असा अर्थ आहे. बघा, एक काय भासतंय ते सगळं परमात्माच भासतो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही भासलं तर तो समजतो दुसरं काही नाही. तरी दुसरं रूप घेऊन आला तरी कोण येतो? परब्रह्म वस्तूचे असं तो समजतो. शास्त्रीय सदाचरणाने सत्वगुणात्मक राजस कर्माने, बघा, शास्त्रीय सदाचरणाने सत्वगुणात्मक राजस कर्माने रजगुणात्मक व मोहाधिक लक्षणाने त्रिगुणात्मक असा तो वागत असतो. तो शास्त्राप्रमाणे वागतो, सत्वगुणाप्रमाणे वागतो, तमोगुणाप्रमाणे वागत असतो. पण ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे लोकांचे व्यवहार चालतात त्याप्रमाणे माझ्या सत्तेवर गुणाच्या क्रिया होत आहेत हे तो ज्ञानी पुरुष स्पष्ट जाणत असतो. जरी चालले तरी कोणामुळे चाललंय? सूर्यामुळे. सगळे लोक उठले का कामावर जातात. सूर्य मावळले का हे तो पाहतो, पण तो स्वतः काही सूर्य उठवला जातो ना नाही. त्याप्रमाणे चंद्रामुळेच समुद्राला भरती येते, सोमकांत मणी पाझरतो व कमले विकसित होतात. तरी पण चंद्र उगाच असतो, तो काही करीत नाही व करवितही नाही. किंवा वारा वाहतो व बंद पडतो, पण आकाश निश्चल असते. त्याप्रमाणे गुणाच्या गलबल्याने तो यत्किंचितही हालत नाही. हे अर्जुना, तुला सांगितलेल्या या सर्व लक्षणावरून ज्ञानी पुरुषाची गुणातीत्व ओळखता येते. आता त्याचे आचरण सांगतो ऐक. ते आपण उद्या ऐकायचं का एवढं बास का उद्या करायचंय? 24 अजून आहे, 25 आहे, 26 आहे. उद्या 3 श्लोक होऊ शकतात. मग ते 1-1.5 तासात होतील किंवा 2 तासात होतील. काय करायचं ते तुम्ही सांगा. का बस झालं? काय काकी बस झालं का बघायचं उद्या? बघूया चालेल. म्हणजे उद्या पूर्णच होऊन जाईल आपल्याला जे सांगितलेलं ते. मग आता आपण 23 नंबरचा श्लोक झालेला आहे, तिथपर्यंत आलेलो आहे. अध्याय क्रमांक 14 श्लोक क्रमांक 23 गुणत्रय योग. 3 गुणात राहून सुद्धा तो 3 गुणांनी लिप्त होत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ते 3 गुण सुद्धा कोण आहेत सांगितले? जसं अग्नीला अग्नी जाळीत नाही, जरी मृगजळ दिसलं तरी ते सूर्यच आहे असं तो जाणतो, पाणी जाणत नाही. तसं ही कोणतंही रूप आपल्यापर्यंत आता समोरून कोणी आलं रूप घेऊन तरी आपण त्या रूपाकडे पाहताना काय पाहायचंय? ब्रह्मस्वरूप, मारणारा तारणारा. तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई, नसेल तो धीर देही म्हणा. आणि जर आपण भगवत स्वरूप आहे असं जर आपल्याला कळालं तर उंच नीच काही सगळ्यांमध्ये सारख्याच प्रमाणे समबुद्धी घेता हरी. अशा प्रमाणे आपण इथे 14व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोकला थांबतोय. उद्या आपण 2 वाजता येऊ. 2:30 3:30 जाऊ किंवा 3:00 जाऊ शकतो. उद्याचे दिवस पाहू. आणि उद्या संकष्टीच्या निमित्त कीर्तन आहे, त्याला आपण हजर राहू. आज संध्याकाळी 7 ते 8:30 भजन आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी यायचं. शक्य नसेल तर धावपळ करायची नाही. झालेली सेवा उदय श्री सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, तसेच अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी, तसेच तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वास देवे देने भाग्य दत्तशाली. दोषोनी मज द्यावे पसाय जाणे, जे करांचे गणपती सांडो दया सत्तनी वाढो. होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तीव्र दाहो विश्व सधर्म सूर्य पाहो. जो जय वांछित तो ते लाभो प्राणीनाथ वर्षत सकळ मंडळी ईश्वरिशांची मांदी आली. अनावर्त मंडळी भेट तुदया होता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव.
बोलतेजे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे आलांचन मातंड देता पैन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे दिरेगकी वैदिक आदि कृती अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृश विजय व्हावी एक मने श्री विश्वेश्वराहो आओ यदान प्रसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती